कधी कधी दरवाजाच्या पलीकडे असे एखादे सत्य उभे असते जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. त्या रात्री दिल्लीतील घड्याळाने रात्रीचे 8 वाजल्याचे संकेत दिले होते. मी आणि माझा नवरा आकाश कंपनीतून बाहेर पडलो होतो. महिना संपत आला होता आणि आमच्या अकाउंट्स व सेल्स विभागात काम इतके वाढले होते की जणू काही युद्धच सुरू होते. मी माया सकाळपासून संगणकासमोर बसले होते. एक एक आकडा काढत होते. एक एक रिपोर्ट तपासत होते. माझे डोळे जळत होते आणि पाठ दुखत होती. जेव्हा मी खुर्चीवरून उठले तेव्हा मला आधारासाठी टेबलाचा कोपरा धरावा लागला, नाहीतर मी चक्कर येऊन पडले असते. आकाशची अवस्था माझ्यापेक्षा काही वेगळी नव्हती. तो कॉन्ट्रॅक्ट्सचे काम सांभाळत होता. संपूर्ण दुपार तो मीटिंग रूममध्येच होता. बाहेर पडलाच नव्हता. जेव्हा आम्ही पार्किंगमध्ये भेटलो तेव्हा एकमेकांच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहून फक्त हलकेसे हसलो. आम्हा दोघांपैकी कोणीही जास्त बोललं नाही. म्हणतात ना, काही दिवस इतके थकवणारे असतात की तक्रार करण्याचीही ताकद उरत नाही. तो दिवस अगदी तसाच होता. मला फक्त लवकरात लवकर घरी पोचायचे होते. गरम पाण्याने आंघोळ करायची होती आणि मॅगी खाऊन का होईना पण स्वतःच्या बेडवर पडायचे होते. रस्त्यांवर शहरातील दिवे लागले होते. गाड्यांचा आवाज आणि हॉर्नचा गोंगाट माझ्या डोक्यात हातोड्यासारखा घणाघाती बसत होता. मी माझे डोके गाडीच्या काचेला टेकवले. माझी पर्स अजूनही माझ्या मांडीवरच होती. आकाशने माझ्याकडे पाहिले आणि हळूच विचारले की खूप थकली आहेस ना माया. मी फक्त मान हलवली. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाला की घरी पोचल्यानंतर जेवण बनवायचे नसेल तर आपण बाहेरच जेऊ. आज स्वतःला आणखी त्रास देऊ नकोस. हे वाक्य ऐकताच माझ्या मनात एक उबदार भावना दाटून आली. लग्नानंतर काही वर्षात मला घरी आल्यावर सरळ स्वयंपाकघरात जाण्याची सवय लागली होती. ऑफिसचा दिवस कितीही कठीण गेला असला, हलका ताप असो, पोटदुखी असो किंवा उशिरापर्यंत काम करावे लागलेले असो, मी स्वतः नेहमी सांगायचे की थोड्याच वेळाची गोष्ट आहे. जेवण बनवून मग आराम करेन. स्त्री किती काळ स्वतःला असे ओढत राहू शकते. नवऱ्याचे हे शब्द ऐकून मी फक्त हसले. मी म्हणाले की तुम्ही एवढं बोललात तरी माझा अर्धा थकवा दूर झाला. मला वाटले होते की आजची रात्र शांततेत जाईल. पण घरी पोचताच आकाशने कुलुपात चावी फिरवली. तेव्हा आतून प्रचंड उजेड आणि अनेक लोकांच्या बोलण्याचा मंद आवाज ऐकू येऊ लागला. हा स्वयंपाकघरातील नेहमीचा शांत प्रकाश नव्हता. हा आमच्या हॉलमधील तेच ट्यूबलाईटचा उजेड होता. मी दरवाजाजवळच थबकले. माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. आकाशने दरवाजा पूर्ण उघडला आणि दरवाजा उघडताच मी जागच्या जागी खेळून गेले. आमचा हॉल लोकांनी भरलेला होता. एक दोन नव्हे तर तब्बल 12 नातेवाईक तिथे बसले होते. सगळे माझ्या सासरचे. आमच्या सोफ्यावर आणि खुर्च्यांवर ते आरामात बसले होते. माझ्या सासूबाई सुलभादेवी मधल्या सोफ्यावर अशा बसल्या होत्या जणू काही त्या एखाद्या सभेच्या अध्यक्षच होत्या. त्यांच्या शेजारी माझे सासरे विनायकजी गंभीर चेहऱ्याने चहा पित होते. माझी नणंद पूजा पायावर पाय ठेवून मोबाईलमध्ये गुंग होती. मोठ्या आत्या वंदना, त्यांचा मुलगा विक्रम, सून दीपा आणि काही दूरचे नातेवाईकही तिथे उपस्थित होते. पण ज्या गोष्टीने माझ्या अंगावर शहारे आले ती म्हणजे टेबलावर जेवणाचे एकही भांडे नव्हते. ना ताट, ना वाटी, ना कुठलाही असा संकेत की स्वयंपाकघरात काहीतरी बनवले गेले आहे. फक्त चहाचे कप, बशा, फराळाच्या प्लेट्स, पाण्याचे ग्लास आणि त्यांच्या थंड प्रश्नार्थक नजरा होत्या ज्या एकदम माझ्याकडे वळल्या. ती भावना शब्दात सांगणे कठीण आहे. असे वाटत नव्हते की घरी पाहुणे आले आहेत, तर असे वाटत होते की मी एखाद्या न्यायालयात उभी आहे आणि मीच आरोपी आहे. सुलभादेवींनी मला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळले. त्यांच्या ओठांवर तिरस्कार स्पष्ट दिसत होता. त्यांचा आवाज फार मोठा नव्हता, पण इतका धारदार होता की हॉलमधील शांतता क्षणात भेदून गेला. आलीस तू? सगळं खानदान तुझी वाट पाहत बसला आहे.
कधी येऊन जेवण बनवशील याची सगळे वाट बघत आहेत. मी ऐकतच राहिले. जेवण हा शब्द माझ्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होता. मला काहीच समजत नव्हतं. मला कुणीही सांगितले नव्हते की आज घरी नातेवाईक येणार आहेत. कुणी एक संदेशही पाठवला नव्हता. कुणी फोन करून कळवलेही नव्हते. कुणी हेही विचारले नव्हते की मी वेळेवर घरी पोहोचू शकेन की नाही. आणि आता इथे 12 जण आरामात चहा पीत बसले होते आणि वाट पाहत होते की रात्री 8 वाजता ऑफिसमधून थकून भागून आलेली एक स्त्री स्वयंपाकघरात जाईल आणि त्यांच्यासाठी जेवण बनवेल. मी माझा आवाज शांत ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला की आई, आज मी आणि आकाश ऑफिसमध्ये खूप उशिरापर्यंत होतो. मला माहीत नव्हते की घरी पाहुणे येणार आहेत. तुम्ही आधी सांगितले असते तर मी काही तयारी केली असती किंवा बाहेरून जेवण मागवले असते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. जणू काही त्या एखादा तमाशा पाहत होत्या. आणि तिथे बसलेल्या आत्या वंदनांनी डोके असे हलवले जणू मी काही फार मोठी चूक केली होती. पण त्याआधीच आकाश बोलला. तो माझ्या शेजारी येऊन उभा राहिला. त्याने हॉलमध्ये बसलेल्या सर्वांकडे एक नजर टाकली आणि सरळ विचारले की घरी पाहुणे आले होते तर आम्हाला फोन करून सांगितले का नाही. संपूर्ण हॉलमध्ये काही क्षण शांतता पसरली. सुलभादेवींनी चहाचा कप टेबलावर ठेवला, अगदी हळुवारपणे, जणू काही त्या दाखवू इच्छित होत्या की त्यांची काहीच चूक नाही. त्यांनी आधी आकाशकडे पाहिले, मग माझ्याकडे, आणि नंतर बेफिकीरपणे म्हणाल्या की सुनबाई, घरची कामं पाहणं ही तुझी जबाबदारी आहे. घरी पाहुणे आले की तुला वेगळं निमंत्रण द्यावं लागेल का जेवण बनवायला? त्यांचे शब्द त्या हॉलमध्ये एखाद्या जड दगडासारखे पडले. मी तिथे उभी होते. माझे पाय दुखत होते. पोटात भुकेमुळे कावळे ओरडत होते. खांदे दिवसभर बॅग लटकवल्यामुळे दुखत होते. पण ज्या गोष्टीने माझा गळा दाटून आला तो थकवा नव्हता, ती होती अपमानाची भावना. त्यांना याचा काहीही फरक पडत नव्हता की माझा दिवस कसा गेला. त्यांना हेही जाणून घ्यायचे नव्हते की आकाशही माझ्या इतकाच थकलेला होता. त्यांच्या नजरेत मी फक्त या घरची सून होते. म्हणून मी रात्री 8 वाजता घरी आले तरी, मला आधी काहीच सांगितले नसले तरी, घरात 12 जण बसलेले असले तरी, स्वयंपाकघरात जाणारी फक्त मीच होते. मी माझ्या नवऱ्याकडे पाहिले. आकाश आणखी काही बोलले नाही, पण त्याने हळूच माझा हात आपल्या हातात घेतला. त्या एका स्पर्शानेच मला जाणवले की आजची रात्र फक्त एका वेळेच्या जेवणावर संपणार नव्हती. मी एक दीर्घ श्वास घेतला. माझ्या आवाजात थरथर जाणवू नये याचा प्रयत्न करत होते. सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खेळल्या होत्या. काही जण संशयाने पाहत होते, काही जण वाट पाहत होते, तर काही जण जणू माझी चूक काढण्यासाठीच तयार बसले होते. फक्त मी कधी बोलते याचीच ते वाट पाहत होते. मी माझी पर्स दरवाजाजवळच्या खुर्चीवर ठेवली आणि हळू आवाजात म्हणाले की आई, आज मी आणि आकाश खरंच खूप उशिरापर्यंत काम करत होतो. आम्ही दोघांनी दुपारपासून काही खाल्ले नव्हते. मला आधी माहिती असते की घरी पाहुणे येणार आहेत तर मी आधीच सगळी तयारी करून ठेवली असती. पण आता इतक्या लोकांसाठी जेवण बनवायला गेले तर किमान 1.5-2 तास तरी लागले असते. मी अगदी शांतपणे बोलले होते. ना आवाज चढवला होता, ना भांडण करण्याचा कोणताही हेतू होता. पण त्या घरात मी थकले आहे असे म्हणणे हेच जणू एक मोठा गुन्हा ठरत होते. सुलभादेवींनी एक छोटंसं पण टोचणारं हसू दिलं. त्या सोफ्यावर मागे रेलल्या आणि माझ्याकडे अशा नजरेने पाहू लागल्या जणू मी एखादी अडाणी सून आहे जिला अजून घरचे नियम शिकायचे आहेत. थकलीस? आम्ही तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात काम करायचो आणि घरी येऊन 3-3 घरांचा स्वयंपाक करायचो. तू तर दिवसभर एसीच्या खोलीत बसून संगणकावर बोटं फिरवतेस, त्यातही थकलीस? हे ऐकताच माझा चेहरा संतापाने लाल झाला. लाजेने नाही तर रागाने. मला माहीत आहे की जुनी पिढी खूप कष्ट करत होती. मी कधीच ते नाकारले नव्हते. पण एका व्यक्तीच्या कष्टांचा उपयोग दुसऱ्याच्या थकव्याची थट्टा करण्यासाठी होऊ शकत नाही. मी डोक्याने काम करते,
आकड्यांचा ताण, काम वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी आणि एक छोटीशी चूक झाली तरी संपूर्ण विभागावर त्याचा परिणाम होऊ शकतो. पण माझ्या सासूबाईंच्या नजरेत हे सगळं फक्त एका खोलीत बसणं इतकंच होतं. तेवढ्यात वंदना आत्यांनी लगेच विषय पुढे नेला. त्यांचा आवाज हळू होता, पण शब्द दगडासारखे कठोर होते. आजकालच्या सुनांना खूप आराम हवा असतो. घरच्यांसाठी एक वेळचा स्वयंपाक करायचा म्हटलं तरी डोंगर चढल्यासारखं वाटतं. आमच्या काळात तर सासरी पाऊल टाकल्यापासून आम्ही कामाला लागायचो. कुणाला आठवण करून द्यावी लागत नव्हती. पूजाने मोबाईलमधून नजर वर करण्याचाही त्रास घेतला नाही. पडद्याकडे पाहतच ती म्हणाली, वहिनी, तुम्ही ऑफिसमध्ये काम करता, काही सिमेंटची पोती उचलत नाही. मी इंटरनेटवर पाहिलं आहे. मुली कामावरून आल्यावर नवरा आणि मुलांनाही सांभाळतात. कुणी तुमच्यासारखं एवढं मोठं मुद्दा करत नाही. मी माझ्या नंदेकडे पाहिलं आणि माझ्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. पूजा 25 वर्षांची झाली होती, पण अजूनही आई वडिलांच्या पैशांवर जगत होती. सकाळी उशिरा उठायचं, दुपारी तयार होऊन मैत्रिणींसोबत कॉफी प्यायला जायचं आणि संध्याकाळी घरी येऊन दिवसभराच्या गप्पा गोष्टींमुळे थकल्याची तक्रार करायची. आणि आज तीच मुलगी मला कष्ट म्हणजे काय हे शिकवत होती. पण मी शांत राहील. माझ्या सासूबाईंनी पसरवलेल्या या जाळ्यात अडकून स्वतःचा तमाशा करायचा नव्हता. दीपा आता माझ्याकडे थोडी झुकली. ती नेहमी गोड बोलायची, पण प्रत्येक वाक्यात दुसऱ्याला अस्वस्थ करण्याची कला तिला चांगलीच अवगत होती. ती हसत म्हणाली की काही नाही माया, तू लवकर स्वयंपाकघरात जा आणि काहीतरी बनव. बिचारे सगळे वाट पाहत आहेत. बरं दिसत नाही. आपण घरातली धाकटी आहोत. थोडा थकवा सहन केला तर घरात शांतता राहते. मी तिच्याकडे पाहिले आणि मग संपूर्ण हॉलमध्ये नजर फिरवली. सगळेजण असे बसले होते जणू माझं स्वयंपाकघरात जाणं हे एक असं सत्य आहे ज्यावर कोणताही वाद होऊ शकत नाही. आकाश माझ्या शेजारीच उभा होता. त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला होता, पण तो अजूनही शांत होता. कदाचित तोही पाहू इच्छित होता की त्याची आई किती पुढे जाणार आहे. मी काही पावले स्वयंपाकघराच्या दिशेने टाकली आणि आत शिरताच मला सगळं समजलं. स्वयंपाकघराच्या ओट्यावर भाज्यांच्या पिशव्या तशाच पडल्या होत्या. पालकाची जुडी अजूनही दोरीने बांधलेली होती. मासे प्लास्टिकच्या पिशवीतच पडले होते आणि त्यांना वास यायला सुरुवात झाली होती. फ्रीजरमधून काढलेलं चिकन ट्रेमध्ये दगडासारखं गोठलेलं होतं. भांडी स्टँडवर तशीच उलटी ठेवलेली होती आणि गॅस पूर्ण थंड होता. त्यावर पाण्याचं एकही भांडं ठेवलेलं नव्हतं. त्या क्षणी माझ्या अंगातून एक थंड शिरशिरी गेली. हे अचानक आलेल्या पाहुण्यांचं प्रकरण नव्हतं आणि असंही नव्हतं की त्यांना स्वयंपाक करायला वेळच मिळाला नव्हता. त्यांच्याकडे चहा पिण्यासाठी, फराळ खाण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आणि माझ्यावर टीका करण्यासाठी वेळ होता. त्यांच्याकडे अशी परिस्थिती तयार करण्यासाठी वेळ होता की संपूर्ण खानदान एका थकलेल्या स्त्रीची वाट पाहत बसला आहे. पण कोणत्याही कामाला हात लावण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. त्यांनी मुद्दाम सगळं तसंच सोडून दिलं होतं. माझ्या येण्याची वाट पाहिली होती, जेणेकरून मी त्यांच्या समोर मान खाली घालून स्वयंपाकघरात जाईल. सुलभादेवींनी माझ्या नजरेचा मागोवा घेतला आणि कदाचित मला सगळं समजल्याचं पाहून त्यांना समाधान वाटलं. त्या हळूहळू बोलू लागल्या की आज वंदना आत्या आल्या आहेत. बाकीचे सगळे इथे आहेत. मला पाहायचं होतं की या घरच्या सुनेला घरचे नियम आणि रीतिरिवाज माहीत आहेत की नाही. तू बाहेरच्या जगात काहीही असशील, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, पण या घरात पाऊल टाकल्यानंतर तुला नेहमी लक्षात ठेवावं लागेल की तू कोण आहेस. त्यांच्या प्रत्येक शब्दाने माझ्या खांद्यावर जणू एक नवीन ओझं ठेवलं होतं. मला जाणवलं की आता हा विषय फक्त जेवणापुरता राहिला नव्हता. हा ताकद दाखवण्याचा वेळ होता. सगळ्यांसमोर आयोजित केलेली एक परीक्षा होती. त्यांना मला हे दाखवून द्यायचं होतं की मी कितीही काम करत असले, पैसे कमावत असले, थकत असले किंवा माझ्यात कितीही आत्मसन्मान असला तरी या घराच्या दारातून आत आल्यावर त्यांच्या नियमांसमोर मान झुकवावीच लागेल.
मी काही बोलणार इतक्यात आकाश एक पाऊल पुढे आला आणि माझ्यासमोर उभा राहिला. त्याने कोणताही गोंधळ घातला नाही, पण तो ज्या पद्धतीने उभा राहिला त्यामुळे संपूर्ण हॉल शांत झाला. त्याचा आवाज गंभीर झाला. आई, मी एक गोष्ट सरळ विचारतो. तू सगळ्यांना इथे जेवायला बोलावलं आहे की माझ्या बायकोवर खटला चालवण्यासाठी? हा प्रश्न संपताच हॉलमधली हवा जणू गोठून गेली. सुलभादेवी स्तब्ध झाल्या. वंदनात्यांच्या हातातील चहाचा कप हवेतच थांबला. पूजाने झटकन मोबाईलमधून डोके वर केले. दीपाच्या चेहऱ्यावरचे बनावटी हसू नाहीसे झाले आणि मी आकाशच्या मागे उभी राहून माझ्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू शकत होते. मला माहीत होतं की आकाशने थेट त्या गोष्टीवर बोट ठेवलं होतं, जी गोष्ट सगळेजण लपवण्याचा प्रयत्न करत होते. सुलभादेवी आकाशकडे रागाने पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील शांतता क्षणात नाहीशी झाली. कदाचित त्यांना अशी अपेक्षाच नव्हती की त्यांचा मुलगा, ज्याला त्या नेहमी आई वडिलांचा मान राखणारा समजत होत्या, एवढ्या लोकांसमोर असा सरळ प्रश्न विचारेल. त्यांनी चहाचा कप जोरात टेबलावर आपटला. चहा सांडून काचेच्या टेबलावर पसरला. त्यांचा आवाज अचानक थंड झाला. की हा कसला बोलण्याचा प्रकार आहे? मी तर फक्त तुझ्या बायकोला घरचे रीतिरिवाज शिकवत होते आणि तू तिची बाजू घ्यायला लागलास. कसला माणूस आहेस तू? बायकोच्या तालावर नाचतोस, अगदी बायकोचा गुलाम झाला आहेस. हे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडताच काही नातेवाईक एकमेकांकडे पाहू लागले. कुणी हसून नजर वळवली, कुणी चहा पिण्याचे नाटक केले, पण त्यांच्या नजरा अजूनही माझ्यावरच खेळलेल्या होत्या. मी आकाशच्या मागे उभी होते. माझा हात नकळत माझ्या पर्सच्या पट्ट्याला घट्ट पकडून होता. इतक्या वर्षांच्या लग्नात मी खूप कडू बोलणे ऐकले होते, पण आजची गोष्ट जास्त बोचत होती. कारण हा टोमणा फक्त माझ्यावर नव्हता, माझ्यासाठी उभे राहण्याचे धैर्य दाखवणाऱ्या माझ्या नवऱ्यालाच कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात होता. सुलभादेवी इथेच थांबल्या नाहीत. त्या उठून उभ्या राहिल्या. त्यांचा आवाज आणखी मोठा झाला की या घरचा मुलगा जर आपल्या बायकोला डोक्यावर बसवणार असेल तर या खानदानाचा मान काय राहील? लग्नाला काही वर्षच झाली आहेत आणि तू आई वडील आणि नातेवाईक सगळ्यांना विसरलास, बरोबर ना आकाश? विनायकजी, जे आतापर्यंत शांत बसले होते, त्यांनी आपला कप खाली ठेवला. ते पत्नीप्रमाणे ओरडले नाहीत, पण त्यांचे शब्द अधिक जड होते. आकाश, तू पुरुष आहेस आणि या घराचा मोठा मुलगा आहेस. काहीही बोलण्याआधी आई वडिलांचा विचार कर. स्वयंपाकघराच्या एका छोट्याशा गोष्टीसाठी एवढा मोठा गोंधळ करू नकोस. मी स्वयंपाकघराची छोटीशी गोष्ट हे शब्द ऐकले आणि माझा गळा दाटून आला. त्यांच्यासाठी माझा सगळा थकवा, त्यांनी मुद्दाम तयार केलेली परिस्थिती, त्यांच्या प्रत्येक तपासणाऱ्या नजरा, हे सगळं फक्त स्वयंपाकघराची छोटीशी गोष्ट होतं. आणि जर मी याला विरोध केला आणि आकाशने माझी साथ दिली तर आम्ही लगेच उद्धट, संस्कार नसलेले आणि कुटुंबाची बदनामी करणारे ठरणार होतो. हा तोच फास होता जो अनेक वर्षांपासून या घरातील स्त्रियांच्या गळ्यात अडकवला गेला होता आणि आज तो मला अगदी स्पष्ट दिसत होता. आकाश काही क्षण शांत राहील. त्याने आधी आपल्या आईकडे पाहिलं, मग वडिलांकडे. त्याच्या डोळ्यात शांतता होती, पण ती आधीपेक्षा अधिक थंड आणि ठाम होती. त्यानंतर त्याने हॉलमध्ये बसलेल्या सगळ्यांकडे नजर फिरवली. कुणीही काही बोलत नव्हतं. सगळेजण वाट पाहत होते की तो मान खाली घालेल, माफी मागेल आणि विषय तिथेच संपेल. पण आकाशने स्पष्ट शब्दात म्हटलं की बदनामी तेव्हा होत नाही जेव्हा एखादा नवरा आपल्या बायकोची साथ देतो. बदनामी तेव्हा होते जेव्हा 12 जण एका थकलेल्या स्त्रीच्या घरी येण्याची वाट पाहत बसतात, फक्त तिने त्यांच्यासाठी जेवण बनवावं म्हणून. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. इतकी शांतता की भिंतीवर लावलेल्या घड्याळाची टिकटिकही मला स्पष्ट ऐकू येत होती. वंदना आत्या, ज्यांना काहीतरी बोलायचं होतं, त्या थबकल्या. दीपाने मान खाली घातली.
तिच्या चेहऱ्यावरील बनावटी हसूही नाहीसं झालं. विक्रम, जो आतापर्यंत आरामात बसला होता, त्याच्या चेहऱ्यावरील सहज भावही क्षणात गायब झाले. मी आकाशकडे पाहिलं आणि माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले. मी त्याला याआधी कधीही आपल्या कुटुंबासमोर इतक्या ठामपणे आणि निर्धाराने बोलताना पाहिलं नव्हतं. सुलभादेवींना जणू कुणीतरी त्यांच्या अभिमानावर सरळ चपराक मारली होती. त्यांचा चेहरा लालबुंद झाला, डोळे मोठे झाले. त्याने टेबलावर जोरात हात आपटला. तुझी हिंमतच कशी झाली आईशी अशा पद्धतीने बोलायची? मी तुला जन्म दिला, तुला वाढवलं यासाठी का? आज तू इथे तुझ्या बायकोसाठी उभा राहून संपूर्ण खानदानाचा अपमान करतो आहेस. आकाशने एक दीर्घ श्वास घेतला, पण यावेळी त्याने वाद घालण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित त्याला समजलं होतं की जो स्वतःला बळी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्याशी वाद घालणं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं आहे. तो माझ्याकडे वळला आणि खाली वाकून त्याने माझी पर्स उचलली, जी मी खुर्चीवर ठेवली होती. हे अगदी साधं काम होतं, पण त्या क्षणी माझा गळा दाटून आला. त्याने माझी पर्स हातात घेतली आणि मग माझा हात धरला. त्याचा हात उबदार आणि मजबूत होता. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि इतक्या हळू पण स्पष्ट आवाजात म्हणाला की हॉलमध्ये बसलेला प्रत्येकजण ते ऐकू शकत होतं. माया, चल आपण बाहेर जाऊन जेऊया. मी क्षणभर जागीच थबकले. मला समजत नव्हतं की काय करावं. इतक्या वर्षांपासून सासरी जेव्हा जेव्हा काही वाद झाला तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया नेहमी गप्प राहण्याचीच होती. गप्प राहा म्हणजे जेवण शांततेत पार पडेल. गप्प राहा म्हणजे कुणाचं मन दुखावलं जाणार नाही. गप्प राहा म्हणजे माझ्या नवऱ्याला लाज वाटणार नाही. मला अपमान गिळण्याची इतकी सवय झाली होती की जेव्हा खरंच कुणीतरी माझा हात धरून मला त्या जागेतून बाहेर काढत होतं, जिथे मला त्रास दिला जात होता, तेव्हा तेच मला विचित्र वाटत होतं. पूजा आपल्या खुर्चीवरून झटकन उभी राहिली. मोबाईल अजूनही तिच्या हातात होता. तिने आकाशकडे रागाने पाहिले. दादा, तू फक्त हिच्यासाठी संपूर्ण खानदान सोडून चाललायस. आईने सगळ्यांना एवढ्या प्रेमाने बोलवलं, तुला लाज वाटत नाही का? आकाश थांबला. त्याने आपल्या बहिणीकडे पाहिलं. तो ओरडला नाही, पण त्याचा आवाज इतका थंड आणि ठाम होता की पूजा क्षणात गप्प झाली. हे फक्त तिच्यासाठी नाहीये, हे यासाठी आहे की या घराला तिच्या चांगुलपणाची आणि जबाबदारीची सवय लागली आहे. माया उशिरा घरी आली तरी स्वयंपाक करायचा. माया थकली तरी हसत राहायचं. मायाला कुणी काही बोललं तरी गप्प राहायचं. तुम्हा सगळ्यांना याची सवय झाली आहे, पण आता मी ही सवय कायम राहू देणार नाही. त्याचे शब्द त्या हॉलमधील खोट्या शांततेवर एखाद्या जोरदार चपराकीसारखे आदळले. सुलभादेवी रागाने थरथरत होती. विनायकजींच्या कपाळावर खोल आठ्या पडल्या होत्या. वंदना आत्या खानदानाच्या मानमराताबद्दल काहीतरी पुटपुटत होते, पण त्यांच्या आवाजात आता आधीसारखी ताकद उरली नव्हती. दीपा माझ्याकडे एका विचित्र नजरेने पाहत होती. त्या नजरेत अर्धा मत्सर आणि अर्धे आश्चर्य होते. जणू तिला विश्वासच बसत नव्हता की एखादा पुरुष आपल्या पत्नीचा हात धरून तिला सासरच्यांच्या न्यायालयातून बाहेर घेऊन जाण्याची हिंमत करू शकतो. आकाश मला घेऊन पुढे निघाला. आम्ही हॉलमधून जात असताना मी प्रत्येक चेहरा नीट पाहिला. पूजाचे तोंड उघडेच राहिले होते. विक्रमच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता, पण तो काही बोलू शकत नव्हता. वंदना आत्या दगडासारख्या निश्चल बसल्या होत्या आणि सुलभादेवी खोलीच्या मध्यभागी उभ्या होत्या. स्वतःच्या मुलाने सगळ्यांसमोर विरोध केल्यामुळे त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. दरवाजापाशी पोचल्यावर आकाश क्षणभर थांबला. त्याने मागे वळून पाहिले नाही, फक्त एवढेच म्हणाला की जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही जेवण मागवू शकता. आज माझ्या पत्नीला आणि मलाही भूक लागली आहे आणि आम्हालाही माणसांसारखे जेवणाचा हक्क आहे. हे बोलून त्याने दरवाजा उघडला आणि मला बाहेर घेऊन गेला. आमच्या मागे दरवाजा बंद झाला आणि सगळ्या चर्चा, टोमणे आणि तीक्ष्ण नजरा त्या घरातच राहिल्या. रात्रीची थंड हवा माझ्या चेहऱ्यावर येऊन आदळली. मी माझ्या हातांकडे पाहिले. तो अजूनही आकाशच्या हातात होता.
माझे मन हलकेही झाले होते आणि धडधडतही होते. मला माहीत होते की त्या घरातून बाहेर पडून आकाशने एक मोठे वादळ ओढवून घेतले होते. पण तरीही लग्नाच्या इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच मला असे वाटत होते की त्या सगळ्यांच्या विरोधात मी एकटी उभी नाही. आकाश मला फार दूर घेऊन गेला नाही. त्याने गाडी त्या छोट्या गल्लीतून बाहेर काढली, 2 रस्ते ओलांडले आणि एका मोठ्या झाडाखाली असलेल्या छोट्याशा ढाब्यासमोर गाडी थांबवली. तो ढाबा खूप साधा होता. काही लाकडी टेबले आणि खुर्च्या, पिवळसर प्रकाशात चमकणाऱ्या जुन्या फरशा आणि हवेत दरवळणारा डाळ तडक्याचा सुगंध. पण का कोण जाणे, गाडीतून उतरताच मला खूप शांत वाटले. किमान इथे तरी कोणी मला गुन्हेगार समजत नव्हते, कारण मी स्वयंपाक केला नव्हता. आकाशने माझ्यासाठी खुर्ची सरकवली आणि ढाब्याच्या मालकाला हाक मारली, भाऊ, 2 प्लेट डाळ भात द्या आणि 1 प्लेट सॅलड. मग तो माझ्याकडे वळला. दही घेणार का? मी हळूच मान हलवली. त्याची ही छोटीशी काळजीही माझ्या मनाला स्पर्शून गेली. त्या घरात कुणीही मला विचारले नव्हते की मला भूक लागली आहे की नाही. पण इथे रस्त्याच्या कडेला असलेल्या या छोट्याशा ढाब्यावर माझ्या नवऱ्याचा एक साधा प्रश्न मला जाणवून देत होता की माझी ही किंमत आहे. मी खुर्चीवर बसले. माझे हात अजूनही हलके हलके थरथरत होते. हे भीतीमुळे नव्हते. मी सुलभादेवी किंवा इतर नातेवाईकांमुळे घाबरले नव्हते. मी त्यामुळे थरथरत होते कारण सगळे काही इतक्या झपाट्याने घडले होते. ज्या स्त्रीला आयुष्यभर गप्प राहण्याची आणि घरातील शांततेसाठी सगळं सहन करण्याची सवय झाली होती, तिचा नवरा आज तिचा हात धरून तिला त्या घरातून बाहेर घेऊन आला होता. ही भावना दिलासादायकही होती आणि धक्कादायकही. जणू एखाद्या कैद्याला अनेक वर्षानंतर अचानक उघडा दरवाजा दिसावा. आकाश माझ्या समोर बसला. तो काही बोलला नाही, फक्त माझ्या समोर पाण्याचा ग्लास ठेवला. मी त्याच्याकडे पाहिले आणि शेवटी विचारले की तुला पश्चाताप तर होत नाही ना? तिथे आई, बाबा आणि सगळे नातेवाईक होते. आई खूप नाराज झाली असे. आकाश काही क्षण खाली पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर ऑफिसमधल्या थकव्यापेक्षाही जास्त थकवा दिसत होता. त्याने मान हलवली की मला पश्चाताप याचा आहे की मी तुला इतकी वर्ष हे सगळं सहन करू दिलं. हे ऐकून मी गप्प झाले. तोपर्यंत जेवण आले होते. गरम वाफ माझ्या चेहऱ्यावर येत होती, पण माझा गळा दाटून आला होता. आकाशने चमच्याने डाळ भात मिसळला आणि म्हणाला की आज आईने सगळ्या मर्यादा ओलांडल्या. मला माहीत आहे की ती थोडी कडक स्वभावाची आहे. मला माहीत आहे की सून आणि मुलाच्या नात्याबाबत तिचे विचार थोडे जुन्या पद्धतीचे आहेत. पण मी कधी विचार केला नव्हता की ती सगळं खानदान बोलावून तुझा असा अपमान करेल. मी डोके वर करून त्याच्याकडे पाहिले. तुला आज रात्रीबद्दल आधीपासून काही माहिती होती का? आकाश काही क्षण शांत राहिला. मग त्याने एक दीर्घ श्वास घेतला. ही पूर्ण माहिती नव्हती, पण काही दिवसांपूर्वी मी आईला वंदना आत्यांशी फोनवर बोलताना ऐकलं होतं. आई म्हणत होती की आता मायाचे पंख फुटायला लागले आहे. तिला वेळेवर जमिनीवर आणलं नाही तर पुढे ती सासरच्यांना काहीच समजणार नाही. तो काही क्षण थांबला. त्याचा आवाज आणखी गंभीर झाला. त्यावेळी मला वाटलं होतं की आई रागाच्या भरात बोलत आहे. मला वाटलं नव्हतं की ती खरंच असं काही करेल. हे ऐकताच माझे हात थंड पडले. म्हणजे आज रात्रीचे हे सगळे नाटक अचानक घडलेले नव्हते. हा योगायोग नव्हता. ही सुरुवातीपासूनच विचारपूर्वक आखलेली योजना होती. सुलभादेवींना तिथे भरपूर लोक साक्षीदार म्हणून हवे होते. त्यांना मला सर्वात जास्त थकलेल्या अवस्थेत घरी येऊ द्यायचे होते आणि मग माझ्यावर स्वयंपाकघरात जाण्याचा दबाव टाकायचा होता. मी नकार देण्याची हिंमत करते की नाही हे त्यांना पाहायचे होते. जर मी गप्प बसून स्वयंपाक करायला लागले असते तर त्यांचा विजय झाला असता, कारण त्यामुळे हे सिद्ध झाले असते की सून बाहेर काहीही करत असली तरी घरात तिने मान खाली घालूनच राहिले पाहिजे. आणि जर मी विरोध केला असता तर त्यांच्याकडे संपूर्ण खानदानासमोर मला उद्धट, असंस्कृत आणि नासमज ठरवण्याचे आणखी एक कारण मिळाले असते.
आकाश पुढे म्हणाला की आईला नातेवाईकांच्या बोलण्याचा आधार घेऊन तुला त्यांच्या चौकटीत बसवायचं होतं. एक जण म्हणाला असता की तू आळशी आहे, दुसरा म्हणाला असता की तुला सुनेच्या जबाबदाऱ्या समजत नाहीत. मग सगळेजण तुला दोष देत बसले असते. आईला वाटलं होतं की अपमानाच्या भीतीने तू तेच करशील जे त्या तुला करायला लावू इच्छित होते. मी हलकेच हसले, पण त्या हास्यात आनंदाचा लवलेशही नव्हता. म्हणजे मी सून नाहीच, मी तर एखाद्या परीक्षेचा भाग आहे ज्याची सतत चाचणी घेतली जाते आहे. आकाशने माझ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. मला माहित आहे. मी मान हलवली. हे सगळं तू केलेलं नाहीस. त्याने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले. पण मी तुझा नवरा आहे. हे सगळं एकदाही घडू देणं ही माझी चूक आहे. मी एक चमचा भात तोंडात घेतला. पोटाला थोडा आधार मिळाला. तो भात कितीही साधा असो, पण त्या क्षणी तो मला समाधान देत होता. मात्र माझ्या मनात अजूनही सुलभादेवींचा चेहरा फिरत होता. त्यांच्या डोळ्यात फक्त राग नव्हता, त्यात नियंत्रणाची भूक होती. तो चेहरा अशा व्यक्तीचा होता जिला आपली सत्ता हातातून निसटण्याची भीती वाटत होती. म्हणूनच त्या इतरांनाही त्या खेळात ओढत होत्या, जिथे प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे घडावी अशी त्यांची अपेक्षा होती. आकाशला जणू माझ्या मनातले विचार समजले. तो म्हणाला की तुला नुकतंच टीम लीडरचं पदोन्नती मिळालं आहे. आई त्याबद्दल अजिबात आनंदी नव्हती. माझा हात हवेतच थांबला. माझ्या पदोन्नतीबद्दलची बातमी फक्त ऑफिसमध्ये होती. मी ती गोष्ट फक्त आकाशला सांगितली होती. मी कधीच सासरच्यांसमोर त्याबद्दल बोलले नव्हते. मग आईंना हे कसं कळलं? आकाशने कपाळावर आठ्या घातल्या की मी एकदा बाबांना सांगितलं होतं. फक्त एवढंच म्हटलं होतं की ऑफिसमधले वरिष्ठ तुझ्यावर खूप विश्वास ठेवतात. मला माहीत नव्हतं की आई ते ऐकत असते. तो काही क्षण थांबला, मग पुढे म्हणाला की त्या दिवसानंतर आई अधूनमधून टोमणे मारू लागली. ती म्हणायची की आजकाल मुली पैसे कमवायला लागल्या की सासरच्यांना कमी लेखायला लागतात. माझे मन जड झाले. म्हणजे माझ्या सासूबाईंच्या नजरेत माझी मेहनत ही अभिमानाची किंवा आनंदाची गोष्ट नव्हती. ती त्यांच्यासाठी फक्त एक धोका होती. मी जितके चांगले काम करत होते, माझी जितकी ओळख तयार होत होती, तितकेच त्यांना हे भय वाटत होते की आकाश माझे जास्त ऐकू लागेल. म्हणूनच आज रात्रीचे हे सगळे नाटक फक्त मला माझ्या जुन्या जागी परत ढकलण्याचा प्रयत्न होता. त्या अशा सुनेला पाहू इच्छित होत्या जिला प्रत्येक गोष्ट मान्य करावी लागते, गप्प राहावे लागते आणि सतत त्याग करून हे सिद्ध करावे लागते की ती किती समजूतदार आहे. मी समोरच्या रस्त्याकडे पाहिले. रस्त्यावर आता गाड्या कमी झाल्या होत्या. एका बाजूला हा साधासुधा ढाबा होता आणि दुसऱ्या बाजूला दिव्यांनी उजळलेले ते घर, जिथे लोक अजूनही इतरांवर निर्णय देण्यासाठी तयार बसले होते. मी हळू आवाजात म्हणाले की म्हणजे ही लढाई एका वेळेच्या जेवणाची नाही. आकाशने मान हलवली. नाही, ही घरातील वर्चस्वाची लढाई आहे. त्याने टेबलावर ठेवलेला माझा हात आपल्या हातात घेतला. आजपासून जे काही चुकीचं होईल ते आपण गप्प बसून सहन करणार नाही आणि मी तुला एकटी सोडणार नाही. मी त्याच्याकडे पाहिलं. माझ्या मनात एकाच वेळी आनंद आणि वेदना यांची लाट उसळली. काश त्यानेही मला आधी सांगितले असते. कदाचित मग मला इतक्या रात्री उशीर चेहरा लपवून रडत काढावे लागल्या नसत्या. पण उशिरा का होईना, त्या क्षणी मला सर्वात जास्त गरज असलेली गोष्ट त्याने मला दिली होती. तेवढ्यात आकाशचा फोन सतत वाजू लागला. स्क्रीनवर आधी आईचे नाव दिसले, मग बाबांचे, मग पुन्हा आईचे. त्याने एकदाही फोन उचलला नाही. त्या क्षणी पूजाचा संदेश आला. दादा, तू आणि वहिनी लगेच घरी या आणि माफी मागा. आई म्हणत आहेत की जर तुम्ही दोघांनी कुटुंबाचा मान मातीमोल केला तर त्या पंचायत बोलावून तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल निर्णय घेतील. मी तो संदेश वाचला आणि माझे मन, जे थोडेसे शांत झाले होते, पुन्हा अस्वस्थ झाले. आकाशने स्क्रीनकडे पाहिले. त्याच्या ओठांवर हलकेसे हसू उमटले.
त्याने फोन उलटा करून टेबलावर ठेवला आणि शांतपणे म्हणाला की तू जेवण कर. त्यांना पंचायत बोलवायची असेल तर बोलवू दे, पण यावेळी ऐकणारी आणि उत्तर देणारी फक्त तू एकटी नसशील. अर्धी प्लेट संपल्यानंतर माझ्याकडून पुढे जेवण झाले नाही. पूजेचा संदेश सतत माझ्या मनात फिरत होता. पंचायत बोलावून नात्याबद्दल निर्णय घेते. ऐकायला ही गोष्ट लहान मुलांच्या धमकीसारखी वाटत होती, पण माझ्या सासरच्या घरात खानदान आणि पंचायत या शब्दांना खूप महत्त्व होते. तिथे वडीलधाऱ्यांचे प्रत्येक मत, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक सहमती एखाद्या पती पत्नीच्या वैयक्तिक प्रश्नाला आयुष्यभराच्या शिक्षेत बदलू शकत होती. आकाशने बिल भरले आणि आम्ही घरी निघालो. पूर्ण रस्ताभर तो फारसा बोलला नाही. मीही गप्प होते. फक्त गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत होते. एक विचित्र गोष्ट होती. जेव्हा मी घरातून बाहेर पडले होते तेव्हा मला मोकळेपणा जाणवत होता. पण आता जेव्हा गाडी पुन्हा त्या ओळखीच्या गल्लीत शिरली तेव्हा माझे हृदय जोरात धडधडू लागले. मला जाणवत होते की दरवाजाच्या पलीकडे आता अर्धवट राहिलेले जेवण नव्हते. काहीतरी वेगळेच आमची वाट पाहत होते आणि माझा अंदाज खरा ठरला. आकाशने दरवाजा उघडला तेव्हा हॉल अजूनही उजेडाने भरलेला होता. बहुतेक नातेवाईक अजून गेले नव्हते. वातावरण आधीपेक्षा अधिक तणावपूर्ण झाले होते. जणू आम्ही बाहेर गेल्यानंतर त्यांनी जेवण किंवा गप्पा केल्या नव्हत्या. फक्त बसून आमच्याबद्दलचा राग आणि तक्रारी साठवत राहिले होते. सुलभादेवी अजूनही सोफ्याच्या मध्यभागी बसल्या होत्या. त्यांचे डोळे लाल झाले होते, पण मला माहीत होते की ते रडल्यामुळे नव्हते. तो रागाचा आणि दुखवलेल्या अहंकाराचा लालपणा होता. आम्ही आत येताच त्या झटकन उठल्या. आलात तुम्ही दोघं? बाहेरचं जेवण छान झालं ना? संपूर्ण खानदानाला इथे वाट पाहत बसवून तुम्ही दोघं बाहेर मज्जा करत होता. या घराचं नशीबच फुटका आहे, अशी सून मिळाली. मी काही बोलण्याआधीच त्या इतरांकडे वळल्या आणि म्हणाल्या की पाहिलंत ना तुम्ही सगळ्यांनी, मी काही चुकीचं बोलत नव्हते. आजकालच्या सुनांना ना वडीलधाऱ्यांचा मान ठेवता येतो, ना लहानांवर प्रेम करता येतं. संपूर्ण घर बसलेलं असताना ही बाई बाहेर निघून गेली. आज ती स्वयंपाकघरातून बाहेर गेली आहे, उद्या या घरातूनही बाहेर जाईल. शेवटचे वाक्य त्यांनी खूप स्पष्टपणे आणि हळूहळू उच्चारले, जणू ते शब्द माझ्या कानात कायमचे कोरले जावे अशी त्यांची इच्छा होती. मी गप्प उभी राहिली. माझे मन एकदम थंड पडले. म्हणजे त्यांच्या नजरेत स्वयंपाकघरात न जाणे म्हणजे या घरात राहण्याचा माझ्या हक्कालाच आव्हान देणे होते. एका वेळेच्या जेवणाचा विषय सुनेला घराबाहेर काढण्याच्या कारणापर्यंत पोचला होता आणि नवऱ्याची साथ मिळणे हा जणू एखादा मोठा गुन्हाच ठरला होता. मी बोलण्यासाठी तोंड उघडले, पण त्याआधीच आकाश बोलला. त्याचा आवाज मोठा नव्हता, पण इतका ठाम होता की संपूर्ण हॉल शांत झाला. की हे घर आमच्या दोघांचं आहे. मायाला या घरातून बाहेर काढण्याचा अधिकार कुणालाही नाही. फक्त या एका वाक्याने सुलभादेवींचा चेहरा बदलला. आता त्यांच्या चेहऱ्यावर दुखावलेल्या आईचे भाव नव्हते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती, रागाची आणि सावधपणाची. मी आकाशच्या शेजारी उभी राहून हे सगळं पाहत होते आणि माझ्या मनात एक बोचणारी जाणीव झाली. असं वाटलं की आकाशने नेमका त्या मुद्द्याला हात घातला होता ज्याची त्यांना सर्वात जास्त काळजी होती. तो मुद्दा स्वयंपाकाचा नव्हता, तो रीतिरिवाजांचा नव्हता, तो या घराचा होता. वंदना आत्यांनी जोरात कप टेबलावर ठेवला. त्यांच्या आवाजात अर्धा प्रश्न आणि अर्धा टोमणा होता. की हे घर तुमच्या दोघांचं आहे आकाश? मला तर माहीत होतं की हे घर तुमच्या आजोबा पंजोबांच्या जमिनीवर बांधलेलं आहे. तुझं बोलणं ऐकून तर असं वाटतंय की आम्ही सगळेच आता परके झालो आहोत. क्षणात हॉलमधील वातावरण बदलले. मला स्पष्ट जाणवलं की आतापर्यंत चर्चा सून, स्वयंपाकघर आणि घरच्या मान मर्यादेबद्दल चालू होती, पण आकाशच्या एका वाक्यानंतर विषय थेट मालमत्ता आणि वारशावर येऊन पोचला होता. मी चारही बाजूंना नजर फिरवली. विनायकजी चहाचा कप उचलून खाली पाहू लागले, जणू ते माझी नजर टाळत होते.
विक्रम ताठ बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून असं वाटत होतं की तो याच क्षणाची वाट पाहत होता. दीपाने ओठ घट्ट मिटून घेतले होते. आता ती समजूतदारपणाचे सल्ले देण्याचं नाटकही करत नव्हती. आणि तेव्हाच मला हळूहळू सगळं समजू लागलं. आकाशने वंदना आत्यांकडे पाहिलं. त्याचा आवाज थंड झाला. हो आत्या, जमीन आजोबांनी बाबांना दिली होती, पण त्यावर जे घर उभं आहे ते मी आणि मायाने बँकेचं कर्ज काढून बांधलं आहे. पायाभरणीपासून ते घराच्या आतील सजावटीपर्यंत आणि प्रत्येक महिन्याचा हप्ता आम्ही दोघं भरतो. आणि सुरुवातीला जो आगाऊ रकमेचा भाग भरला होता त्यात मायाच्या आई वडिलांनीही मदत केली होती. सरळ सांगायचं तर या घरावर फक्त खानदानी नाव पुरेसं नाही. सुलभादेवींनी लगेच त्याचे बोलणे तोडले की पैशांची भाषा करू नकोस. काही पैसे खर्च केले म्हणून उपकार दाखवू नकोस. महत्वाची गोष्ट म्हणजे ही जमीन खानदानी आहे. या कुटुंबाची मुळे इथे आहेत. सून जेव्हा घरात येते तेव्हा तिने हे समजून घ्यायला हवं की हे घर तिचं नसून सासरचं आहे. हे ऐकताच माझे हातपाय थंड पडले. म्हणजे त्यांच्या नजरेत आमचे पैसे, आमची मेहनत, माझ्या आईवडिलांचे योगदान याला काहीच किंमत नव्हती. फक्त खानदानी हा शब्द वापरून सगळे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना मिळत होता. आणि मी माझ्या नवऱ्यासोबत कर्ज फेडत असले तरी त्यांच्या दृष्टीने मी एक बाहेरची व्यक्तीच होते, जिला कधीही घराबाहेर काढता येऊ शकते. आकाश हलकेच हसला, पण त्या हसण्यात आनंदाचा लवलेशही नव्हता. आई, आता तू म्हणते की पैसे महत्वाचे नाहीत. मग जेव्हा आम्ही हे घर बांधत होतो तेव्हा खानदानातून कुणी एक रुपयाचीही मदत का केली नाही? प्रत्येक महिन्याला बँकेचा हप्ता भरताना कुणाला या खानदानी जमिनीची आठवण का होत नाही? विनायकजींचा चेहरा रागाने लाल झाला. आकाश, जरा जिभेवर ताबा ठेवून बोल. आकाश आपल्या वडिलांकडे वळला की मी खूप ताबा ठेवूनच बोलतो आहे बाबा. आणि म्हणूनच सगळ्यांसमोर स्पष्ट सांगतो आहे की हे घर ती जागा आहे जिथे मी आणि माझी पत्नी राहतो. हे कुठलं न्यायालय नाही जिथे कुणीही येईल आणि माझ्या पत्नीवर खटला चालवेल. सुलभादेवी रागाने थरथरत होती, पण यावेळी त्यांच्या रागात भीतीची छटा देखील होती. कदाचित त्यांना अपेक्षा नव्हती की आकाश इतक्या स्पष्टपणे बोले. आणि कदाचित त्यांना ही अपेक्षाही नव्हती की मी तिथे उभी राहून या खानदानी जमिनीबद्दलचं संपूर्ण सत्य ऐके. मला स्वयंपाक करायला भाग पाडण्याचा जो प्रकार सुरू झाला होता तो आता एका खोल डावासारखा माझ्यासमोर उघड होत होता. ते खानदानाचा आधार घेऊन मला दाबू इच्छित होते आणि मग कुटुंबाच्या नावाखाली त्याच घरावर आपला अधिकार सांगू इच्छित होते, जे घर उभं करण्यासाठी मी आणि आकाश दोघांनीही दिवस रात्र मेहनत केली होती. सुलभादेवींनी माझ्याकडे पाहिली. त्यांच्या डोळ्यात तिरस्कार स्पष्ट दिसत होता. जणू आकाशचा सगळा विरोध फक्त माझ्यामुळेच होत होता. त्यांनी दात घट्ट आवरले आणि म्हणाल्या की तुला काय वाटतं? नवरा तुझी बाजू घेतो आहे म्हणून तू जिंकलेस? बघतेच मी हे खानदान कोणाच्या बाजूने उभं राहतं ते. मी काहीच उत्तर दिलं नाही, पण मला आता पूर्णपणे समजलं होतं की ही लढाई मी जेवण बनवलं की नाही याची राहिली नव्हती. ही लढाई आता या गोष्टीची होती की मला माझ्याच घरात मान उंच ठेवून जगण्याचा अधिकार आहे की नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाणी गरम करत होते. तेवढ्यात आकाशचा फोन वाजला. स्क्रीनवर आईचे नाव झळकत होते. आकाशने माझ्याकडे पाहिले आणि फोन उचलून स्पीकरवर लावला. सुलभादेवींचा आवाज थंड होता. त्यात काल रात्रीचा भावनिकपणा किंवा रडवेला सूर नव्हता. तुम्ही दोघं तयार व्हा. सकाळी 9 वाजता मोठ्या काकांच्या घरी पोचायचं आहे. काल तुम्ही संपूर्ण खानदानाचा अपमान केला आहे. आज जाऊन माफी मागायला हवी. आकाशच्या कपाळावर आठ्या पडल्या. आई, पुन्हा पंचायत? फोनच्या दुसऱ्या टोकाला हलकासा हसू ऐकू आलं. पंचायत नाही, घरचे मोठे तुम्हाला समजावतील. घराचा मोठा मुलगा असून बायकोच्या मागे लागणं आणि संपूर्ण खानदानाला उपाशी ठेवून निघून जाणं, या घरात आजपर्यंत अशी उंबरटपणा कुणी केलेली नाही. हे बोलून त्यांनी फोन ठेवला.
घरात काही क्षण शांतता पसरली. मी माझ्या नवऱ्याकडे पाहिले. माझे मन जड झाले. मला जाणवत होते की जर आम्ही गेलो नाही तर त्यांना हे म्हणण्याची आणखी एक संधी मिळेल की मीच माझ्या नवऱ्याला खानदानाविरुद्ध भडकावत आहे. आणि जर आम्ही गेलो तर ती जागा एखाद्या सापळ्यापेक्षा कमी नव्हती. 9 वाजायला 10 मिनिटे बाकी असताना आमची गाडी मोठ्या काकांच्या घरासमोर जाऊन थांबली. अंगणात अनेक गाड्या आणि दुचाकी उभ्या होत्या. लोकांच्या बोलण्याचे आवाज बाहेरपर्यंत येत होते. पण आम्ही आत पाऊल टाकताच सगळीकडे शांतता पसरली. जवळपास 20 नातेवाईक 2 रांगांमध्ये बसले होते. घरातील मोठी मंडळी पुढे आणि इतर सर्व मागे बसले होते. चहा आणि नाश्त्याची व्यवस्था आधीच करण्यात आली होती. पण वातावरण एखाद्या सुनावणीसारखे तणावपूर्ण वाटत होते. मी आकाश सोबत चालत होते आणि माझ्यावर खिळलेल्या नजरा आम्हाला स्पष्ट जाणवत होते. पण कुणीही काही बोलत नव्हते. मोठे काका हरीशजी, 60 वर्षांचे, उंच आणि दबदबा असलेलं व्यक्तिमत्व, यांनी चहाचा कप उचलला, एक घोट घेतला आणि जोरात टेबलावर ठेवला. कपाचा आवाज संपूर्ण खोलीत घुमला. त्यांनी थेट आकाशकडे पाहिले आणि विचारले की म्हणजे एका बाईसाठी तू संपूर्ण खानदानाच्या विरोधात गेलास? मी बाई हा शब्द ऐकला आणि माझ्या पाठीच्या कण्यातून एक थंड शिरशिरी गेली. आकाश काही बोलण्याआधीच सुलभादेवी डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या की हरीश भाऊ, तुम्हीच सांगा आता. जेव्हापासून याने मायाशी लग्न केलं आहे तेव्हापासून तो बदलला आहे. पूर्वी माझा आकाश किती समजूतदार होता. प्रत्येक गोष्टीत आई वडिलांचा आदर विचार करायचा. आणि आता मी एक गोष्ट बोलली तरी 10 उत्तरं देतो. काल तर सगळ्यांसमोर आपल्या बायकोला घेऊन घराबाहेर निघून गेला. पूजा लगेच मध्ये बोलली, इतकंच नाही काका, वहिनी दादाला आमच्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. घरच्या कामात हात लावत नाहीत, पण घराचा विषय आला की म्हणतात हे आमचं आहे. हे ऐकून माझ्या ओठांवर हलकसं हसू उमटलं. पण माझा हसू पूर्ण होण्याआधीच वंदना आत्यांनी खुर्चीच्या हातावर जोरात हात आपटला आणि म्हणाल्या की हसतेस कशाला? तुला काय वाटतं? तू खूप विचारी आहेस. मी तर आधीपासूनच सांगत होते की आकाशने तुझ्याशी लग्न करू नये. जर त्याने त्यावेळी रिया मल्होत्राशी लग्न केलं असतं तर आज या खानदानाचं नशीबच काही वेगळं असतं. हे नाव खोलीत एखाद्या दगडासारखं येऊन पडलं. रिया मल्होत्रा. मी आकाशकडून या नावाबद्दल कधीच स्पष्टपणे ऐकले नव्हते. फक्त कधी कधी त्याच्या आईच्या डोळ्यात एक खंत दिसायची. मी माझ्या नवऱ्याकडे वळून पाहिले. आकाश माझ्या शेजारी उभा होता. त्याचे जबडे आवळलेले होते. त्याने माझा हात आणखी घट्ट पकडला. जणू त्याला माहीत होते की ही गोष्ट कधी ना कधी समोर येणारच आहे. एक दूरची काकू माझ्याकडे पाहत म्हणाली की बिचारा मायाला तर याबद्दल काहीच माहीत नसे. तिच्या आवाजात सहानुभूती नव्हती, उलटे एखादे जुने गुपित उघड झाल्याचा आनंद होता. आकाश काही बोलणार इतक्यात मोठे काका म्हणाले की आता काही लपवण्याची गरज नाही. हिलाही समजलं पाहिजे की हे खानदान हिला का पसंत करत नाही. हरीश काकांनी माझ्याकडे पाहिले आणि हळूहळू बोलायला सुरुवात केली की तुझ्याशी लग्न होण्यापूर्वी आकाशचं लग्न रिया मल्होत्राशी ठरणार होतं. ती एका मोठ्या बांधकाम साहित्य पुरवणाऱ्या कंपनीच्या मालकाची मुलगी होती. जर ते लग्न झालं असतं तर त्या व्यवसायाचा मोठा फायदा आकाशला आणि या खानदानाला झाला असता. दोन्ही कुटुंबाच्या भेटी झाल्या होत्या. लग्नाबाबत चर्चा पूर्ण झाली होती. लग्नपत्रिका छापण्याची तयारी सुरू होती आणि एक मोठा करारही होणार होता. लग्न झाल्यानंतर तो करार निश्चित झाला असता. मी शांतपणे ऐकत होते. म्हणजे त्यांच्या दृष्टीने लग्न हे 2 व्यक्तींचं नातं नव्हतंच, तो एक विचारपूर्वक ठरलेला व्यवहार होता. मोठे काका पुढे म्हणाले की पण लग्नाच्या फक्त आठवडाभर आधी आकाशला समजलं की रिया अंमली पदार्थांच्या आहारी गेली आहे आणि एका डीजे सोबत तिचे जवळचे संबंध आहेत. त्याच्याकडे एका क्लबमधील व्हिडिओही होता. हे प्रकरण शांतपणे मिटवता आलं असतं, पण या मुलाने दोन्ही कुटुंबांसमोर उभं राहून ते लग्न मोडलं. आकाश यावेळी बोलला की मी कोणताही तमाशा केला नव्हता मोठे काका.
मी फक्त एका करारासाठी माझं आयुष्य विकलं नाही. विनायकजी लगेचच रागाने म्हणाले की गप्पा बस. मी त्या दिवशी तुला सांगितलं होतं की लग्न कर, नंतर तुला जसं जगायचंय तसं जग. खानदानाचा फायदा काही छोट्या गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. तुझ्या हट्टामुळे त्यांची अब्रू गेली. त्यांनी करार रद्द केला आणि आमचा व्यवसाय आजपर्यंत त्या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेला नाही. मी माझ्या सासऱ्यांकडे पाहिलं. माझं मन सुन्न झालं. एक वडील आपल्या मुलाला अशा मुलीशी लग्न करण्यास सांगू शकतात जिच्यावर त्यांचा स्वतःचाही विश्वास नाही, फक्त कुटुंबाच्या फायद्यासाठी. मला आता समजू लागलं होतं की त्यांनी मला कधीच मनापासून का स्वीकारलं नाही. कारण मी काही चूक केली होती म्हणून नव्हे, तर मी एका मोडलेल्या सौदानंतर या घरात आले होते. वंदना आत्या माझ्याकडे बोट दाखवत म्हणाल्या की रियाशी लग्न झालं नाही म्हणून तुझ्याशी लग्न केलं. कारण तू या घरात तेव्हा आलीस जेव्हा या खानदानाला इतका मोठा तोटा सहन करावा लागला होता आणि तुला त्याची किंमतही नाही. तू तुझ्या नवऱ्याला कुटुंबाविरुद्ध भडकावत आहेस. तुला माहिती आहे का तुझ्यामुळे या घराचं किती नुकसान झालं आहे? मी शांतपणे उभी राहिली. त्यांचे शब्द जड होते, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला स्वतःबद्दल कोणतीही लाज वाटत नव्हती. उलट मला सत्य अधिक स्पष्टपणे दिसू लागलं होतं. त्यांना माझा राग नव्हता कारण मी काल रात्री जेवण बनवलं नव्हतं. त्यांना माझा राग होता कारण मी त्या गोष्टीचा जिवंत पुरावा होते की आकाशने एकदा पैशांपेक्षा स्वतःचे अब्रू आणि स्वाभिमान निवडला होता. आणि ज्या दिवशी मी या घरात आले त्या दिवसापासून संपूर्ण खानदान माझ्याकडून नकळत त्या कर्जाची वसुली करत होतं, जे कर्ज मी कधी घेतलंच नव्हतं. वंदना आत्यांच्या बोलण्यानंतर खोलीत एक बसलेल्या प्रत्येकाला या वर्षानुवर्षाची मनात साचलेली भडास काढण्याची संधी मिळाली. आतापर्यंतच्या नजरा फक्त थंड होत्या, त्यात आता उघडपणे आरोप दिसत होते. मी त्या खोलीच्या मध्यभागी उभी होते आणि मला असं वाटत होतं की मी या घरची सून नसून संपूर्ण खानदानाच्या अपयशांचा भार वाहणारी बळीची बकरी आहे. एक काका जे आत्तापर्यंत शांतपणे सिगारेट ओढत बसले होते, ते म्हणाले की खरं सांगायचं तर जेव्हापासून आकाशने तुझ्याशी लग्न केलं तेव्हापासून व्यवसायात भरभराटच राहिली नाही. हे ऐकताच दीपानेही लगेच म्हटलं की वहिनी, वाईट वाटून घेऊ नका, पण काही लोकांच्या घरात येण्याने सुख शांती येते, तर काहींच्या येण्याने फक्त वाद आणि कलह वाढतात. मी काही क्षण शांत राहील. जर हा पूर्वीचा काळ असता तर कदाचित मी मान खाली घातली असती, पण त्या क्षणी मला खूप थकवा जाणवत होता. इतरांच्या अपयशांचा भार डोक्यावर घेत घेत मी थकले होते. मी मान वर केली आणि सर्वांकडे पाहत विचारलं की जर त्या दिवशी आकाशने रियाशी लग्न केलं असतं आणि नंतर तिच्या अंमली पदार्थांच्या सवयीबद्दल, क्लबमधील व्हिडिओबद्दल आणि तिच्या संबंधांबद्दल सर्वांना समजलं असतं, पोलीस घरापर्यंत आले असते, तर या खानदानाची अब्रू काय राहिली असती? संपूर्ण खोली शांत झाली. मी सरळ उत्तर देईन याची कोणालाच अपेक्षा नव्हती. ज्या गोष्टीला ते एक छोटी चूक म्हणून लपवण्याचा प्रयत्न करत होते, तिला मी तिचं खरं नाव दिलं होतं. सुलभादेवी लगेचच रागाने म्हणाल्या की तुला या सगळ्या गोष्टींची काय माहिती आहे? आणि असलं तरी रिया या खानदानासाठी फायदा घेऊन येत होती. तिच्या घरात पैसा होता, ओळख होती. तू काय घेऊन आलीस? फक्त लांब जीभ. आकाशच्या ओठांवर एक थंड हसू उमटलं. तो आत आल्यापासून शांत होता, पण स्वतःच्या आईच्या तोंडून हे ऐकणं, चुकीच्या वागणुकीची मुलगी त्याच्या पत्नीपेक्षा चांगली होती, यामुळे त्याच्या डोळ्यात काहीतरी बदललं. त्याने आईकडे सरळ पाहिलं आणि विचारलं की आई, तुला खरंच असं वाटत होतं का की मी अशा मुलीशी लग्न करावं जी अंमली पदार्थांच्या आहारी गेली होती, जी मला फसवत होती फक्त एका करारासाठी? सुलभादेवी गप्प झाल्या, पण विनायकजींनी टेबलावर हात आपटला की मोठी कामं करायची असतील तर माणसाला त्याग करावा लागतो. आयुष्य फक्त प्रेमावर चालत नाही. त्या सौद्याशी किती लोकांच्या अपेक्षा जोडलेल्या होत्या याचा कधी विचार केलायस का? आकाश आपल्या वडिलांकडे वळला. मी माणूस आहे बाबा, कोणतीही वस्तू नाही. आणि लग्न हा काही सौदा नाही जो आई वडील बाजारात मांडून विकू शकतात. विनायकजींचा चेहरा रागाने लाल झाला.
तेवढ्यात आकाशने आपला फोन बाहेर काढला. त्याने काही क्षण फोनमध्ये शोधलं आणि एक ध्वनिमुद्रण सुरू केलं. सुरुवातीला थोडासा खरखराट ऐकू आला. मग वंदना आत्यांचा आवाज घुमला. ती अंमली पदार्थ घेत असेल तर घेऊ दे. लग्नानंतर सगळं ठीक होईल. महत्वाचं म्हणजे तो करार हातातून जाऊ नये. संपूर्ण खोली शांत झाली. वंदना आत्या जागच्या जागी उभ्या राहिल्या. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला. तू तू माझं बोलणं रेकॉर्ड केलं होतंस? आकाशने काही उत्तर दिलं नाही. त्याने दुसरं रेकॉर्डिंग सुरू केलं. यावेळी विनायकजींचा आवाज ऐकू आला की अब्रू तर परत मिळवता येते, पण करार परत मिळत नाही. लग्न होऊ दे, पुढे जमलं नाही तर मूल झाल्यावर वेगळं होता येईल. एक एक शब्द त्या खोलीत घुमत होता आणि तिथे बसलेल्या मोठ्या मंडळींच्या चेहऱ्यावरचा सभ्यतेचा मुखवटा हळूहळू उतरू लागला. मी चारही बाजूंना नजर फिरवली. काही जण मान खाली घालून बसले होते. काहींचे चेहरे पांढरे फटक पडले होते. सुलभादेवी आकाशकडे राग आणि भीतीने पाहत होते. आकाशने इतकी वर्ष हे सगळं जपून ठेवलं असेल याची कुणालाही कल्पना नव्हती. आकाशने फोन बंद केला आणि शांतपणे म्हणाला की इतकी वर्ष मी गप्प राहिलो कारण मी तुम्हा सगळ्यांना माझं कुटुंब मानत होतो. पण आज जेव्हा तुम्ही सगळ्यांनी मायालाच लक्ष बनवलं तेव्हा मी आणखी गप्प राहू शकत नाही. कंपनीचं नुकसान मायामुळे झालेलं नाही. करार मोडण्यामागेही माया कारणीभूत नाही. खरं कारण तुम्ही सगळे आहात. कारण तुम्ही माझ्या लग्नाचा वापर करून एक चुकीचा व्यवहार लपवण्याचा प्रयत्न केला होता. सुलभादेवी रागाने थरथरत होते. त्यांनी माझ्याकडे बोट दाखवत म्हटले की हे सगळं हिच्यामुळे झालं आहे. ही या घरात आल्यापासून तू बदललास. आकाशने माझा हात धरला आणि मला आपल्या जवळ ओढले. त्याने आपल्या आईच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि शांत पण ठाम आवाजात म्हटले की मी बदललो नाही आई. मी पूर्वी मूर्ख होतो. मला वाटायचं की कुटुंबातील लोक नेहमी प्रेमच करतात. हे वाक्य ऐकताच सगळेच गप्प झाले. तेवढ्यात पूजा अचानक रडू लागली. तिने आपला फोन बाजूला फेकला आणि ओरडत म्हणाली की तुम्ही स्वतःला खूप चांगले समजता. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यामुळे माझी परदेशात शिक्षण घेण्याची संधी गेली. रियाच्या कुटुंबाने माझ्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले होते. सगळं संपलं आणि आता तुम्ही या बाईची बाजू घेत आहात. मी शांतपणे पूजाकडे पाहत होते. त्या क्षणी मला समजले की त्या खोलीत बसलेल्या प्रत्येकाला त्या लग्नातून काही ना काही फायदा होणार होता, जो आकाशने मोडला होता. कुणाचा करार गेला होता, कुणाचे पैसे गेले होते, कुणाची संधी हातची गेली होती, तर कुणाच्या अपेक्षा भंगल्या होत्या. आणि कारण त्यांच्यात हे मान्य करण्याची हिंमत नव्हती की ते स्वार्थी होते. त्यांनी आपल्या मनातील सारा राग काढण्यासाठी एक व्यक्ती निवडली होती आणि ती व्यक्ती गेली अनेक वर्ष मीच होते. त्या पंचायतीनंतर आम्ही दोघांनी मोठ्या घराकडे जाणे जवळजवळ बंद केले. आकाशने आपल्या आई वडिलांना स्पष्ट सांगितले की त्याला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. आणि मलाही समजले होते की सुलभादेवींसमोर न जाणे हेच सध्या योग्य आहे. आमचे घर पूर्वीसारखे शांत होते, पण ही शांतता आता सुखद नव्हती. ही एखाद्या वादळापूर्वीची अस्वस्थ करणारी शांतता होती. आकाश आता नियमितपणे घरी येऊ लागला होता. ते माझ्यापासून दूर राहण्यासाठी नव्हते, तर त्याने कुटुंबाच्या कंपनीची जुनी हिशेबपत्रके आणि कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली होती. आणि मोठ्या काकांच्या घरी जे काही ऐकायला मिळाले होते त्यानंतर मीही स्वतःला सावध राहण्याचा सल्ला दिला होता. मी आता सुलभादेवींना फक्त त्रास देणाऱ्या सासू म्हणून पाहत नव्हते. त्यांना कुटुंब आणि परंपरा या शब्दांचा वापर करून इतरांना आपल्या इच्छेनुसार वागवता येत नव्हते. असा माणूस जेव्हा स्वतःच्या मुलांकडून नातेवाईकांसमोर अपमानित होतो तेव्हा तो शांत बसणार नाही. काही दिवसांनी मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच घडली. मी लक्षात घेतले की त्या दुपारी घरात कोणी नसताना सतत कोणाशी तरी फोनवर बोलत असायचे. एकदा मी आकाशचे काही कागद घेण्यासाठी मोठ्या घरी गेले होते. तेव्हा त्यांच्या बोलण्याचा आवाज मला ऐकू आला. हो, तुम्ही कागद तयार ठेवा. आपल्याला लवकर करावं लागेल. त्याआधी तो काही नवीन अडचण उभी करेल. ती जितकी मी समजले होते तितकी सोपी नाही. मी भिंती आड थांबले. माझे हृदय जोरजोराने धडधडत होते.
समोरून काय बोलले गेले ते मला ऐकू आले नाही. पण सुलभादेवी पुढे म्हणाल्या की सहीची काळजी करू नका, ते मी बघून घेईन. महत्वाचं म्हणजे मालकी हक्कात नाव जोडले गेले पाहिजे, बाकी नंतर बघू. मी काही क्षण तिथेच उभी राहिली आणि मग शांतपणे बाहेर पडले. माझ्या मनात फक्त एकच शब्द घुमत होता, घर. त्या दिवसानंतर मी शांतपणे लक्ष ठेवू लागले. मी आकाशलाही काही सांगितले नाही. त्याच्यावर माझा विश्वास नव्हता म्हणून नाही, तर आधी मला स्वतःला खात्री करून घ्यायची होती. मी घराचे सर्व कागद, बँकेचे कर्जाचे करार आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांच्या प्रती पुन्हा तपासल्या. सर्व काही व्यवस्थित होते. घर आमच्या दोघांच्या नावावर होते. कर्ज आम्ही दोघे मिळून भरत होतो. सासरच्या कुणालाही त्यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नव्हता. पण एक दिवस मी कार्यालयात असताना मला बँकेतून फोन आला. फोनवर तीच मुलगी होती जी आमच्या कर्जाची जबाबदारी सांभाळत होती. तिने अतिशय नम्रपणे म्हटले की माया मॅडम, मी फक्त खात्री करण्यासाठी फोन केला आहे की मालमत्तेत सहमालकाचे नाव जोडण्यासाठी आपण दिलेला अर्ज आम्हाला मिळाला आहे. आपल्या प्रतिनिधीने आज सकाळीच कागदपत्रे जमा केली आहेत. मी जागच्या जागी उभी राहिली. माझा हात फोनवर घट्ट आवळला गेला. माफ करा, तुम्ही काय म्हणत आहात? कोणता सहमालक? आणि कागदपत्रे कुणी जमा केली? बँकेतील मुलगी थोडी अडखळली. मॅडम, कागदपत्रांमध्ये सरांचे एक अधिकृत परवानगी पत्र आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या वडिलांना, श्री विनायकजींना ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा अधिकार दिला आहे. माझ्या सासऱ्यांचे नाव ऐकताच माझे कान सुन्न झाले. मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणाले की मला याबद्दल काहीच माहिती नाही. कृपया ही प्रक्रिया तात्काळ थांबवा. जोपर्यंत आम्ही दोघे स्वतः बँकेत येत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नका. त्या मुलीने लगेच होकार दिला. मी ताबडतोब आकाशला फोन लावला. तो बैठकीत होता, पण मी वारंवार फोन करत असल्यामुळे तो बाहेर आला. फोन उचलताच मी त्याला फक्त एकच प्रश्न विचारला की तुम्ही बाबांना घराच्या कागदपत्रांबाबत कोणतेही अधिकृत परवानगी पत्र दिले आहे का, ज्यामुळे ते तुमच्या वतीने सही करू शकतील? दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. मग आकाशचा आवाज गंभीर झाला. नाही, अजिबात नाही. मला आणखी काही सांगण्याची गरज पडली नाही. तो ताबडतोब म्हणाला की तू तिथेच थांब, मी लगेच येतो. आपण आत्ताच बँकेत जाऊ. अर्ध्या तासानंतर आम्ही बँकेत पोचलो. कर्मचाऱ्याने आम्हाला त्या कागदपत्रांची प्रत दाखवली. त्यावर आकाशची सही होती. पहिल्या नजरेत ती अगदी खरी वाटत होती, पण मी इतकी वर्ष त्याच्यासोबत राहिले होते. एका नजरेतच मला समजले की ती सही बनावट होती. आकाशने ते कागद हातात घेतले. त्याच्या हातातील शिरा ताठ झाल्या. त्या अधिकृत परवानगी पत्रावर प्रकाशजींचे नाव स्पष्टपणे लिहिलेले होते. आकाशने कर्मचाऱ्याला विचारले की हे कागद जमा करायला कोण आले होते. त्या मुलीने उत्तर दिले की दीपा मॅडम. विनायकजी आणि त्यांच्यासोबत विक्रम नावाचे आणखी एक गृहस्थ आले होते. त्यांनी सांगितले की हे कुटुंबातील अंतर्गत प्रकरण आहे आणि सर्व काही आधीच ठरलेले आहे. मी आकाशकडे पाहिले. त्याचा चेहरा भयावहपणे शांत होता. त्याने बँकेतून सर्व कागदपत्रांच्या प्रती घेतल्या आणि मला गाडीत बसवून थेट मोठ्या घराकडे निघाला. संपूर्ण रस्ताभर तो एकही शब्दही बोलला नाही, पण मला जाणवत होते की त्याच्या आत रागाचा ज्वालामुखी धुमसत होता. गाडी थांबताच तो झपाझप पावले टाकत खाली उतरला. मीही त्याच्या मागोमाग गेले. हॉलमध्ये सुलभादेवी, विनायकजी आणि विक्रम बसून चहा पित होते. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून असे वाटत होते की आम्ही येणार आहोत याची त्यांना आधीच कल्पना होती. आकाशने सरळ आत जाऊन कागदपत्रांचा गठ्ठा टेबलावर फेकला. त्याचा आवाज कोरडा आणि कठोर होता. माझ्या बनावट सह्या कुणी केल्या? क्षणात संपूर्ण खोली शांत झाली. विक्रमने लगेच फोनकडे लक्ष वळवले. विनायकजी काहीच बोलले नाही. सुलभादेवींनी मात्र शांतपणे चहाचा कप उचलला. जणू काही घडलेच नव्हते. त्यांनी कप खाली ठेवला आणि आकाशकडे थंड नजरेने पाहत म्हणाल्या की हे घर आपल्या पूर्वजांचे आहे. त्यात आईवडिलांचे नाव जोडले गेले, तर त्यात काय चुकीचे आहे? आकाशने संतापाने उत्तर दिले की चूक ही आहे की तुम्ही बनावट कागदपत्रे तयार केली. चूक ही आहे की तुम्ही आमच्या पाठीमागे आमच्या मालमत्तेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. आणि चूक ही आहे की आजही तुम्हाला वाटते की पूर्वजांचे नाव घेऊन तुम्ही काहीही करू शकता.
सुलभादेवींनी टेबलावर जोरात हात आपटला आणि त्या उठून उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा शांतपणाचा मुखवटा पूर्णपणे गळून पडला होता. जर त्यावेळी तू माझ्या ऐकून रियाशी लग्न केले असतेस तर आज आमचा व्यवसाय कुठे पोचला असता माहीत आहे का? आम्हाला या छोट्याशा घरासाठी भांडावे लागले नसते. हे सगळं हिच्यामुळं झालं आहे. असे म्हणत त्याने माझ्याकडे बोट दाखवले. ही या घरात आल्यापासून या घराची प्रगती थांबली आहे. मी आकाशच्या मागे उभी होते आणि मला असं वाटत होतं की माझं संपूर्ण शरीर गोठलं आहे. पहिल्यांदाच त्यांनी इतक्या स्पष्ट शब्दात आपलं मन मोकळं केलं होतं. त्यांच्या नजरेत आकाश कधीच असा मुलगा नव्हता ज्याला स्वतःचा आनंद निवडण्याचा अधिकार आहे. तो फक्त एक मोहरा होता ज्याचा वापर करार, सत्ता आणि अब्रूसाठी करायचा होता. आणि मी तो काटा होते ज्यामुळे तो मोहरा त्यांच्या हातातून निसटला होता. आकाश बराच वेळ आपल्या आईकडे पाहत राहिला. त्याच्या आवाजात राग होता पण शब्द स्पष्ट होते. तर तुला याचं दुःख नाही की तुझा मुलगा दुःखी झाला. तुला याचं दुःख आहे की तुझा मुलगा योग्य किमतीत विकला गेला नाही. सुलभादेवी काही क्षण नुसत्याच त्याच्याकडे पाहत राहिली. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला. पण माझ्यासाठी धक्का इथेच संपला नाही. त्याच वेळी दरवाजाजवळ उंच टाचांच्या चपलांचा आवाज ऐकू आला. तो आवाज हळूहळू हॉलकडे येत होता. जणू ती व्यक्ती बराच वेळ बाहेर उभी राहून सगळं ऐकत होती. तो आवाज दरवाजापाशी येऊन थांबला. एका क्षणासाठी सगळेच शांत झाले. इतके की सुलभादेवीही, ज्या रागाने थरथरत होत्या, त्या देखील थांबल्या. सगळ्यांच्या नजरा दरवाजाकडे वळल्या. जणू त्यांनी कोणाला ओळखलं होतं. मीही वळून पाहिलं. हॉलमधल्या पिवळसर प्रकाशात एक स्त्री आत आली. तिने पांढरा ड्रेस घातला होता. ही ती शांतता नव्हती जी आश्चर्यामुळे निर्माण होते. ही त्या लोकांची शांतता होती ज्यांनी एका नावाला भूतकाळात गाडून टाकलं होतं आणि तेच नाव आज त्यांच्या समोर जिवंत उभं होतं. पूजा सर्वात आधी आपल्या जागेवरून उठली. ती त्या स्त्रीकडे धावत गेली. तिच्या आवाजात आनंद होता. रिया दी, तुम्ही? रिया मल्होत्रा. मी तिला लगेच ओळखलं कारण मी तिला याआधी प्रत्यक्ष भेटले नव्हते पण घरातल्या जुन्या अल्बममधल्या फोटोंमध्ये पाहिलं होतं. एका फोटोमध्ये रिया आकाशसोबत एका पार्टीत उभी होती. लाल ड्रेस, कुरळे केस आणि चेहऱ्यावर असं हसू जणू संपूर्ण जग तिच्या पायाशी आहे. पण माझ्यासमोर उभी असलेली स्त्री त्या फोटोतल्या रियापेक्षा खूप वेगळी होती. ती खूप कृश झाली होती. तिचा चेहरा फिकट दिसत होता आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे होती. जणू ती अनेक रात्री व्यवस्थित झोपलीच नव्हती. तिचं सौंदर्य अजूनही होतं पण ते आता कठीण काळाने झिजलेलं सौंदर्य होतं. रियाने पूजाला अशी मिठी मारली जणू एखादी हरवलेली व्यक्ती अनेक वर्षांनी परत आली होती. तुम्ही खरंच परत आलात? मला वाटलं होतं की आता तुम्ही आमच्या कुटुंबाशी कोणताही संबंध ठेवणार नाही. रियाने फक्त तिच्या खांद्यावर हात फिरवले. तिची नजर खोलीत बसलेल्या प्रत्येक व्यक्तीवर फिरली आणि सुलभादेवींवर येऊन काही क्षण थांबली. क्षणातच माझ्या सासूंचं वागणं बदललं. त्यांच्या चेहऱ्यावर बनावटी हसू आलं. त्या रियाचा हात धरत म्हणाल्या की रिया बेटा, तू अगदी योग्य वेळी आलीस. ये बस. त्याने रियाला मधल्या सोफ्याकडे नेलं आणि विनायकजीही लगेच आपल्या जागेवरून उठले. मी हे सगळं पाहत होते आणि माझं मन आणखी थंड होत होतं. इतकी वर्ष तोंडावर सांगत राहिले की सगळं संपलं आहे, पण तरी हे लोक रियाच्या संपर्कात होते आणि मी जी आकाशची कायदेशीर पत्नी होते, मला अजूनही एक चुकीचा पर्याय समजला जात होतं. रिया लगेच बसली नाही. तिने आकाशकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता जुन्या फोटोंमधल्या मुलीची चंचलता नव्हती. तिथे फक्त खोल थकवा आणि कडवटपणा दिसत होता. ती हळूच हसली की तू अजूनही माझा खूप तिरस्कार करतोस, बरोबर ना? आकाशने तिच्याकडे काही क्षण पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचा एकही भाव बदलला नाही. त्याचा आवाज थंड होता. मला वाटलं होतं की तू कुठेतरी मेली असशील. हे ऐकताच पूजाने नाराजीने पाहिलं. भाऊ, रिया दिनशी असं कसं बोलू शकता? पण रिया हसली. एक अतिशय हलकंसं हसू. त्यात आनंद नव्हता, फक्त वेदना होती. काही हरकत नाही.
तो बरोबरच बोलतो आहे. काही वर्ष मी जिवंत असूनही मेल्यासारखंच आयुष्य जगत होते. हे बोलून तिने आपली बॅग उघडली आणि राखाडी रंगाची एक फाईल टेबलावर ठेवली. सुलभादेवी लगेच पुढे झुकत म्हणाल्या, हे काय आहे बाळा? रिया बसली. तिने हळूच फाईल नीट केली. आमच्या कंपनीत काही बदल होत आहेत. बाबा गेल्यानंतर संचालक मंडळ सर्व जुन्या भागीदारांशी असलेल्या संबंधांचा आढावा घेत आहे. त्यात तुमच्या कुटुंबाचाही समावेश आहे. हे ऐकताच खोलीत बसलेल्या लोकांचे चेहरे बदलले. विनायकजी ताठ बसले. विक्रम, जो आतापर्यंत गप्प होता, त्यानेही डोके वर केले. वंदना आत्या रियाकडे आशेने पाहत होत्या. जणू एखादा बंद दरवाजा पुन्हा उघडला होता. रिया पुढे म्हणाली की एका नव्या बांधकाम साहित्याच्या प्रकल्पावर काम सुरू आहे. जर आपण एकत्र काम केले तर तुमची कंपनी पुन्हा पुरवठा साखळीचा भाग होऊ शकते. पण एक अट आहे, या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी फक्त आकाश सांभाळेल. विनायक काका नाहीत, विक्रम नाही. खोलीत हलकीशी कुजबूज सुरू झाली. आकाशचे नाव जणू जीवनरक्षक दोरीसारखे त्यांच्या समोर टाकले गेले होते. जे लोक काही वेळापूर्वी त्याला उद्धट म्हणत होते आणि मला घर फोडणारी म्हणत होते, तेच आता त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. वंदना आत्याने आनंदाने म्हटले की पाहिलंत ना, जुनं प्रेम सहज विसरलं जात नाही. आकाश, रिया तुझ्या पत्नीपेक्षा जास्त समजूतदार आहे. सुलभादेवीही आकाशकडे वळली. त्यांचा आवाज मवाळ झाला. ऐकलंस? अशी संधी वारंवार मिळत नाही. रिया अजूनही तुझा आदर करते. ते आपल्या कुटुंबाला पुन्हा उभं करू इच्छिते. मी आकाशच्या शेजारी उभी राहून शांतपणे त्या चेहऱ्यांकडे पाहत होते, जे काही वेळापूर्वी तिरस्काराने भरले होते आणि आता फायद्याच्या आशेने मवाळ झाले होते. अजून काही मिनिटांपूर्वी आकाश उद्धट होता. मी घर फोडणारे होते. पण रिया व्यवसायाची एक संधी घेऊन आली आणि सगळे अचानक आमच्या चुका विसरली. रिया अचानक माझ्याकडे वळली. तिच्या डोळ्यात ना आवाहन होते ना सहानुभूती. ती विचित्रपणे शांत होती. तिने अत्यंत संयमाने म्हटले, पण तिचे शब्द संपूर्ण खोली गोठवून टाकणारे होते. तुम्ही काळजी करू नका. मला विवाहित पुरुषांमध्ये कोणतीही रुची नाही. मला जे हवं आहे ते या कंपनीवर नियंत्रण. मी ऐकूनच राहिले. सुलभादेवींचे हसू उशानात विरून गेले. विनायकजींनी डोळे बारीक केले. विक्रमचाही चेहरा पूर्णपणे बदलला. रिया पुढे म्हणाली की बाबांनी जुन्या संबंधांमुळे तुमच्या अनेक चुका दुर्लक्षित केल्या होत्या, पण आता ते नाहीत आणि माझ्याकडे उधार आणण्याचे कोणतेही कारण नाही. जर तुम्हाला पुन्हा आमच्यासोबत काम करायचे असेल तर तुमच्या कंपनीचे पुन्हा लेखापरीक्षण करावे लागेल. या प्रकल्पावर देखरेख आमची टीम करेल. वंदना आत्या अडखळत म्हणाल्या की रिया बाळा, हे तू काय बोलते आहेस? तू तर आम्हाला मदत करण्यासाठी आली होतीस. रिया हलकेच हसली. मदत तर करते आहे आत्या, पण मदत म्हणजे तुम्ही मला पुन्हा एकदा वापरू शकता असा अर्थ होत नाही. तिने सुलभादेवींकडे पाहिले. तिची नजर आता अधिक तीक्ष्ण झाली होती. त्यावेळी तुम्ही आकाशवर माझ्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकला होता, एका करारासाठी. आता पुन्हा त्याच कारणासाठी माझा वापर करायचा प्रयत्न करत आहात. सुलभादेवींचा चेहरा पांढरा फटक पडला. मी या घरात आल्यापासून पहिल्यांदाच माझ्या सासूला निरुत्तर पाहत होते. जी स्त्री खानदान, अब्रू आणि पूर्वजांच्या नावाने इतरांना दाबत होती, तिच्याच जुन्या डावातील व्यक्ती आज तिच्यासमोर उभी राहून तिची खरी ओळख सांगत होती. मी तिथे उभी राहून समजून गेले की रिया प्रेमासाठी परत आली नव्हती. ती माझ्याकडून माझा नवरा हिसकावून घेण्यासाठीही आली नव्हती. ती अनेक वर्षांचा हिशेब चुकता करण्यासाठी आली होती. जसं या संपूर्ण खानदानाने नात्यांच्या नावाखाली वर्षानुवर्ष मनात साठवून ठेवला होता. रिया गेल्यानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलले. आता कोणी मी जेवण बनवले नाही याबद्दल बोलत नव्हते. कोणी सुनेच्या कर्तव्यांचा हिशेब मांडत नव्हते. सर्वांच्या नजरा आता आकाशवर खेळल्या होत्या, पण यावेळी आरोप करण्यासाठी नव्हे तर हिशेब मांडण्यासाठी. रियाने दिलेली संधी थंडीने गारटलेल्या लोकांसाठी जणू निखाऱ्यासारखी होती. प्रत्येकाला त्या निखाऱ्याची ऊब हवी होती, पण त्याच वेळी भाजण्याची भीतीही वाटत होती. विनायकजी सर्वात आधी उठले. त्यांनी आकाशकडे पाहिले. त्यांच्या आवाजात आता राग कमी होता, पण अधिकार मात्र तितकाच होता. माझ्यासोबत बाहेर ये. आकाशने माझ्याकडे पाहिले. मी मान हलवली. माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती.
दोघे बाप लेके मागच्या अंगणात गेले. काचेच्या खिडकीतून मी पाहिले की विनायकजींनी सिगारेट काढली आणि आकाशकडे दिली. तो रोज सिगारेट ओढत नव्हता, पण त्या दिवशी त्याने ती घेतली. अंधारात पेटलेल्या काडीच्या उजेडाने माझ्या नवऱ्याच्या तणावाने भरलेला चेहरा क्षणभर उजळून निघाला. त्यांचे पूर्ण बोलणे मला ऐकू आले नाही, पण नंतर आकाशने मला सांगितले की त्याच्या वडिलांनी त्याला अशी गोष्ट सांगितली होती जी तो आयुष्यभर विसरणार नव्हता, की तू फक्त कागदावर मायाला घटस्फोट दे. काही वर्ष दियासोबत काम करून कंपनी पुन्हा उभी कर. नंतर तुला जिच्यासोबत राहायचं आहे तिच्यासोबत राहा. मोठी कामं करणारे पुरुष बायकांच्या गुंत्यात अडकत नाहीत. जेव्हा आकाशने मला हे सांगितले तेव्हा माझे मन सुन्न झाले होते, पण त्या क्षणीच घरात बसताना मला त्याचा अंदाज आला होता. कारण सुलभादेवी आता माझ्याविषयीचा तिरस्कार लपवण्याचाही प्रयत्न करत नव्हते. त्या खुर्चीत बसल्या आणि मी तिथे आहे की नाही याची पर्वा न करता बोलू लागल्या की पाहिलं तर या मायाने सरळ चेहरा आणि लांब जीभ याशिवाय या खानदानासाठी काय केलं आहे. महिन्याला थोडेफार पैसे कमावते, ऐकायला मोठं वाटतं, पण रियाच्या एका प्रकल्पासमोर तिची काय बरोबरी आहे. पूजाने लगेच त्यांना दुजोरा दिला. बरोबर आहे, एका बाजूला रियासारखी मुलगी आहे जिच्या हातात संपूर्ण प्रकल्प आहे आणि जी पूर्ण कंपनीला उभं करू शकते, आणि दुसऱ्या बाजूला अशी स्त्री आहे तिला फक्त नोकरी करायची आहे आणि प्रत्येक गोष्टीत बरोबरीचा हक्क मागायचा आहे. यात कोणाला निवडायचं हे तर अगदी स्पष्ट आहे. जर भाऊ अजूनही विचार करत असतील तर त्यांच्यावर कुणीतरी जादूच केली असावी. मी शांत बसले होते. जर मी म्हणाले की मला दुःख झाले नाही तर ते खोटे ठरेल. इतक्या वर्षात मी कधीच अशी अपेक्षा केली नव्हती की त्यांनी मला एखाद्या किंमत लावलेल्या वस्तूसारखे समजावे. माझी फक्त एवढीच इच्छा होती की त्यांनी माझ्याशी एका माणसासारखे वागावे. पण ज्या क्षणी फायद्याचा प्रश्न आला त्या क्षणी त्यांनी मला तराजूत ठेवले. त्यांच्या नजरेत मी आता आकाशची पत्नी नव्हते. मी ती व्यक्ती नव्हते जिने त्याच्यासोबत मिळून प्रत्येक कर्ज फेडले होते, प्रत्येक अडचणीत त्याची साथ दिली होती. मी फक्त एक अडथळा होते जी त्यांच्या आणि त्यांच्या प्रगतीच्या मध्ये उभी होते. आकाश साधारण 20 मिनिटांनी आत आला. त्याच्या कपड्यांना सिगारेटचा हलकासा वास येत होता. त्याने कुणाकडेही पाहिले नाही, फक्त एवढेच म्हणाला की आज रात्री तुम्ही सगळे इथेच थांबा, मला तुम्हा सर्वांना काही दाखवायचं आहे. त्याचा आवाज विचित्रपणे शांत होता, इतका शांत की मला भीती वाटू लागली. रात्री 8 वाजता घरातील सर्व जवळचे नातेवाईक पुन्हा हॉलमध्ये जमले होते. मोठे काका, वंदना आत्या, विक्रम, दीपा, पूजा सगळे तिथे होते. सुलभादेवींना वाटले की आकाश त्यांचे म्हणणे मान्य करणार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हट्टी हसू होते. त्या मुद्दाम माझ्या शेजारी बसल्या आणि हळूच म्हणाल्या की समजूतदार स्त्रिया योग्य वेळी मागे हटतात. कुणाला अपमानित करून बाहेर काढावं लागलं तर ते चांगलं दिसत नाही. मी त्यांच्याकडे पाहिली आणि पहिल्यांदाच मला त्यांची भीती वाटली नाही, उलट मला त्यांची दया आली. कारण इतरांना झुकवून जिंकण्याची त्यांना इतकी सवय झाली होती की त्यांना हेच दिसले नाही की त्यांचा मुलगा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. शेवटी आकाश आत आला. त्याच्या हातात एक जाड फाईल होती. त्याने ती टेबलावर ठेवली. कागदांचा जड आवाज झाला आणि सगळीकडे शांतता पसरली. विनायकजींनी विचारले की हे काय आहे. आकाशने उत्तर दिले नाही. त्याने फाईल उघडली आणि एका मागोमाग एक बँकेची विवरणपत्रे, करारपत्रे आणि पावत्या बाहेर काढू लागली. त्यावर लाल पेनाने खुणा केलेल्या होत्या. हे गेल्या 6 वर्षात आमच्या कंपनीत झालेल्या नुकसानीचे हिशेब आहेत. त्याचा आवाज स्पष्ट होता. ज्या दिवसापासून तुम्ही सगळ्यांनी रियाशी लग्न मोडल्याबद्दल मला दोष द्यायला सुरुवात केली त्या दिवसापासून मी शांतपणे तपास सुरू केला होता. सुरुवातीला मलाही वाटलं होतं की कदाचित करार मोडल्यामुळे नुकसान झालं असेल, पण जितकं मी तपासलं तितकं मला समजलं की कंपनी माझ्यामुळे बुडाली नाही, कंपनी घरातल्याच लोकांनी लुटल्यामुळे बुडाली आहे. संपूर्ण खोली शांत झाली. विक्रमचा चेहरा सर्वात आधी बदलला. तो लगेच उठून उभा राहिला. आकाश, काय फालतूपणा करतो आहेस? आकाशने काही कागद त्याच्याकडे फेकले. तू 2 वर्षात 3 बनावट वाहतूक करार केलेस. पैसे अशा एका कंपनीत गेले जी तुझ्या प्रेयसीच्या नावावर आहे. मी त्या हॉटेलचं नावही सांगू का जिथे तू तिला घेऊन जातोस? विक्रमचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याच्या शेजारी बसलेल्या दीपाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. आकाश थांबला नाही. त्याने आणखी एक फाईल विनायकजींसमोर ठेवली. आणि हे ते खर्च आहेत जे बाबांनी पाहुणचार, भेटवस्तू
आणि इतर कामांच्या नावाखाली दाखवले आहेत. 6 वर्षात 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त. यातील काही खर्च अगदी त्याच काळात झाले जेव्हा तुम्ही सगळे म्हणत होता की कंपनी रियामुळे बुडत आहे. तो पुढे म्हणाला की सत्य हे आहे की पैसा करार मोडल्यामुळे गेला नाही, पैसा हळूहळू बाहेर काढला गेला. विनायकजींचा चेहरा रागाने लाल झाला. त्यांनी टेबलावर हात आपटला. तू आपल्या वडिलांवर पाळत ठेवत होतास. आकाशने त्यांच्याकडे पाहिले. मी त्या कंपनीची चौकशी करत होतो, जिला वाचवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडून माझ्या आयुष्याची आहुती मागितली होती. सुलभा देवींचा आवाज थरथरला. बस कर आकाश, हे सगळं नंतर पहा. आकाशने थंडपणे हसत तिच्याकडे पाहिलं. जेव्हा तुम्ही सगळे मायावर दोष टाकत होता तेव्हा नंतरचा विचार का केला नाही? जेव्हा तू म्हणत होतीस की ती या घराची सून होण्याच्या लायकीची नाही, तेव्हा का विचार केला नाही? त्याने जोरात फाईलवर हात आपटला. तुम्ही सगळ्यांनी मिळून कंपनीचं नुकसान केलं आहे आणि आता दोष माझ्या पत्नीवर टाकत आहात. कोणीही काही बोलू शकलं नाही. विनायकजी उठले. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. ते पुढे आले आणि आकाशला थप्पड मारण्यासाठी हात उगारला. मी घाबरून उठले, पण आकाश अधिक वेगवान होता. त्याने हवेतच आपल्या वडिलांचा हात पकडला. दोघे बाप लेका एकमेकांकडे पाहत राहिले. एका बाजूला पकडल्या गेल्याचा राग होता, तर दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षांची निराशा होती. आकाशने त्यांचा हात सोडला. त्याचा आवाज गंभीर झाला होता. आजपासून जर कुणी मायाला हातही लावला तर मी सगळं बाहेर का काढलं हे विचारू नका. खोली शांत झाली. सुलभादेवी खुर्चीत बसल्या होत्या. विक्रम मान खाली घालून बसला होता आणि मी आकाशच्या मागे उभी होते. माझं हृदय जोर जोरात धडधडत होतं. मला जाणवत होतं की त्या एका वाक्यानंतर आम्ही दोघांनी सासरच्यांशी असलेल्या नात्याची शेवटची सीमाही ओलांडली होती. आकाशच्या इशाऱ्यानंतर त्या दिवशी घरात कुणीही आणखी काही बोललं नाही. त्या कागदपत्रांसमोर मला दोष देण्या इतकी कुणाचीही हिंमत नव्हती. पण मला माहीत होतं की ही शांतता चूक मान्य केल्यामुळे नव्हती. ही फक्त पकडल्या गेलेल्या लोकांची तात्पुरती माघार होती. 2 दिवसांनी मला ज्याची भीती वाटत होती तेच घडलं. सकाळी कार्यालयात पोहोचताच मला एका मैत्रिणीचा संदेश आला की माया, हे बघ, तुझ्या घराबद्दल चर्चा सुरू आहे. सोबत एक छायाचित्र होतं जे नातेवाईकांच्या एका गटात टाकलं गेलं होतं. त्या संदेशात माझं पूर्ण नाव नव्हतं, पण प्रत्येक शब्दाचा रोख माझ्याकडेच होता. त्यात लिहिलं होतं की काही स्त्रिया सासरी आल्यावर नवऱ्याला आई वडिलांपासून दूर करतात, सासरचं घर स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात आणि आता कंपनीचंही नुकसान करू पाहतात. पुढे असे लिहिलं होतं की समजूतदार स्त्रिया घर वाचवतात, तर काही स्त्रिया घराचं मंदिरही उद्ध्वस्त करतात. मी ते वाचत होते आणि माझे हातपाय थंड पडत चालले होते. खाली डझनभर प्रतिक्रिया होत्या आणि बहुतेक जण त्या लिखाणाला पाठिंबा देत होते. मला आकाशला सांगण्याची संधी मिळाली नाही. तोच दीपाचा संदेश आला. तिने खूप मोठा संदेश पाठवला होता. तिचा सूर नेहमीप्रमाणेच मवाळ होता. माया, लोक जरा जास्तच बोलत आहेत. तू मनाला लावून घेऊ नकोस. मला माहीत आहे की तुझ्याही काही अडचणी असतील, पण एखादी स्त्री आपल्या नवऱ्याला त्याच्या आईवडिलांपासून दूर करते ते समाजाला चांगलं वाटत नाही. तू थोडी मवाळ हो. घरी जाऊन सासूबाईंची माफी माग. सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल. मी तो संदेश वाचला आणि नकळत हसले. काल ज्याने सगळं सत्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं, तो आजही असं दाखवत होता जणू चूक माझीच होती. मी उत्तर देणार इतक्यात पूजाने समाज माध्यमांवर एक नवीन पोस्ट टाकली. तिने सुलभादेवींचा एक फोटो टाकला होता. त्या पलंगावर पडल्या होत्या आणि त्यांच्या हाताला सलाईन लावलेली होती. त्याखाली तिने फक्त एकच ओळ लिहिली होती: काही लोक दुसऱ्यांच्या घरात येऊन ते मोडतात. आई स्वतः वेदनेत आहे, तरीही कुणाबद्दल वाईट बोलत नाही. खाली तिच्या मित्राने विचारलं की नेमकं काय झालं आहे, पण पूजा काहीच स्पष्ट सांगत नव्हती. ती फक्त गोलगोल उत्तरं देत होती आणि त्यामुळे लोक माझ्याबद्दल आणखी वाईट समज करून घेत होते. मी फोन बाजूला ठेवला. यावेळी मी रडले नाही. माझ्या मनात एक थंड जाणीव घर करून बसली होती. मला समजलं होतं की त्यांचा हेतू फक्त माझा अपमान करणं नव्हता. ते मला समाजात एकटी पाडू पाहत होते, जेणेकरून उद्या घराबद्दल किंवा कंपनीबद्दलचं खरं सत्य समोर आलं तरी सगळ्यांना दोष माझाच वाटावा. दुपारी मला आणखी एक फोन आला. तो माझ्या जुन्या कंपनीतील एका सहकार्याचा होता. तिने विचारलं की माया, सगळं ठीक आहे ना? आज सकाळी एका बाईचा फोन आला होता.
तर स्वतःला तुझ्या सासूबाई म्हणवत होते. त्या म्हणत होत्या की तू खूप लोभी आहेस आणि नवऱ्यावर सगळी मालमत्ता आपल्या नावावर करून घेण्यासाठी दबाव टाकत आहेस. मी डोळे मिटले. सुलभादेवींनी आता घराबाहेरही मोहीम सुरू केली होती. त्या रात्री मी आकाशला सगळं दाखवलं. तो एक एक पोस्ट आणि एक एक संदेश वाचत गेला. त्याचा चेहरा अधिक कठोर होत गेला. जेव्हा त्याने पूजाची पोस्ट पाहिली तेव्हा त्याने टेबलावर हात आपटला. मी सगळं सार्वजनिक करतो. कंपनीचे कागद, बनावट सह्या, जुने रेकॉर्डिंग, सगळ्यांना समजलं पाहिजे की घर नेमकं कोण उद्ध्वस्त करत आहे. मी त्याचा हात पकडला. नको आकाश. त्याने माझ्याकडे पाहिलं. तू किती दिवस शांत राहणार आहेस? मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि शांतपणे म्हणाले की हे शांत राहणं नाही. आपण आताच काही केलं तर ते स्वतःला बिचारे दाखवते. आई आणखी 1-2 दिवस रुग्णालयात राहतील. पूजा पुन्हा एखादा फोटो टाकेल आणि संपूर्ण खानदान म्हणेल की आपण एका वृद्ध स्त्रीला त्रास देत आहोत. पण जर आपल्याला त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा असेल तर त्यांना अजून थोडा वेळ नाटक करू द्यावं लागेल. आकाश बराच वेळ माझ्याकडे पाहत राहिला. कदाचित पहिल्यांदाच त्याला जाणवलं असेल की जी पत्नी इतकी वर्ष शांत राहिली ती आता फक्त सगळं सहन करणारी राहिली नव्हती. शेवटी त्याने हळूच मान हलवली. त्या दिवसानंतर मी सगळे स्क्रीनशॉट, संदेश आणि प्रतिक्रिया जपून ठेवायला सुरुवात केली. माझ्या एका मैत्रिणीला जी वकील होती मी सगळं सांगितलं. ती म्हणाली की माया, हे आता फक्त कौटुंबिक प्रकरण राहिलेलं नाही. हे बदनामी आणि फसवणुकीचं प्रकरण आहे. शक्य तितके पुरावे गोळा कर. तेवढ्यात मला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. मी फोन उचलला. दुसऱ्या बाजूने रियाचा आवाज आला. माया, मला तुझी भेट घ्यायची आहे. मी विचारलं की का? ती म्हणाली की जर तू अजूनही त्या घरात राहत असशील तर ते फक्त तुझ्या अब्रूवर हल्ला करणार नाहीत. ते कागदपत्रांच्या माध्यमातून तुलाच गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करते. मी शांत झाले. ती पुढे म्हणाली की वर्षांपूर्वी त्यांनी माझ्याबाबतही असंच करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिने मला एका कॅफेचा पत्ता पाठवला आणि फोन ठेवला. मी बराच वेळ जागच्या जागी उभी राहिली. मला जाणवत होते की खरं वादळ अजून यायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी वेळेआधीच कॅफेमध्ये पोचले. रिया नेमकी 9 वाजता आली. तिने माझ्यासमोर एक USB आणि एक जुनी फाईल ठेवली. ती म्हणाली की तुला माझ्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही, पण एक गोष्ट समजून घे. तुझ्या सासरच्यांनी माझ्याबद्दल जी गोष्ट सांगितली त्यात अर्ध सत्य आहे आणि अर्ध खोटं. त्यानंतर तिने सगळं हळूहळू सांगायला सुरुवात केली. विक्रम तिला कसा वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये घेऊन जायचा, कसा त्याने तिला चुकीच्या सवयींकडे वळवलं आणि नंतर तिचे फोटो व व्हिडिओ वापरून तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली, जेणेकरून तो तिच्या वडिलांच्या कंपनीतून फायदा मिळवू शकेल. आकाशने लग्न मोडलं तेव्हा रियाला उलट दिलासा मिळाला होता, कारण किमान तिथे दलदलीतून बाहेर पडली होती. तिने हेही सांगितलं की विनायकजी आणि विक्रम यांनी पाहुणचार आणि इतर खर्चांच्या नावाखाली कंपनीतून मोठ्या प्रमाणावर पैसे काढले होते आणि जेव्हा लग्न मोडलं तेव्हा त्यांनी सगळा दोष आकाशवर टाकला. मी तिला विचारलं की मग तू आता परत का आली आहेस? ती काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली की कारण माझे बाबा गेले. जाण्यापूर्वी त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली होती, कंपनी वाचवायची असेल तर जुनी सगळी देणी वसूल करावी लागते. मी तेच परत मिळवण्यासाठी आले आहे जे त्यांनी माझ्या कुटुंबाकडून घेतलं. जाण्यापूर्वी तिने मला एक रेकॉर्डिंग ऐकवलं. तो सुलभादेवींचा आवाज होता. त्याच्याशी लग्न झालं तर त्यांच्या घरचे पैसेही आपल्या हातात येतील. श्रीमंत घरची मुलगी आहे, थोडं घाबरवलं तर सहज ताब्यात येईल. ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे त्यांच्या दृष्टीने सून कधीच कुटुंबाचा भाग नव्हती. ती फक्त पैसा आणि सत्तेपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग होती. रियाने USB माझ्याकडे सरकवली. यात सगळं आहे, हे आकाशला दे, पण आत्ता वापरू नका. ते लोक याच प्रतीक्षेत आहेत की तुम्ही रागाच्या भरात एखादी चूक करा. मी USB हातात धरून बसले. मला आता स्पष्टपणे समजलं होतं की ही लढाई फक्त टोमणे, आरोप किंवा बनावट सह्यांपुरती मर्यादित राहिलेली नव्हती. ही अशा व्यवस्थेविरुद्धची लढाई होती जी कुटुंबाच्या नावाखाली स्त्रियांचा वापर करते आणि त्यांचा उपयोग संपला की त्यांनाच बदनाम करून बाजूला सारते. एका आठवड्यानंतर सासरच्या कंपनीत एक मोठी बैठक ठेवण्यात आली. निमित्त होते रियाच्या कंपनीसोबत पुन्हा काम सुरू करण्याबाबत चर्चा करण्याची.
पण मला माहीत होते की ही मला आणि आकाशला कमी लेखण्याची आणखी एक संधी होती. सुलभादेवींनी आकाशला फोन करून सांगितले की मायालाही सोबत घेऊन ये. तिलाही समजलं पाहिजे की खरी दुनिया कशी चालते. मी एक अतिशय साधा ड्रेस घालून गेले. आकाशने विचारलं, तू खरंच जाणार आहेस? मी मान हलवली. मी भांडायला जात नाही. मी फक्त त्यांची पूर्ण कहाणी ऐकायला जात आहे. बैठकीच्या खोलीत सर्वजण उपस्थित होते. विनायकजी, सुलभादेवी, विक्रम आणि रिया तिच्या टीमसोबत आली होती. तिच्यासोबत तिचा वकील आणि आमच्या कर्जाची फाईल पाहणारा बँकेचा कर्मचारीही होता. त्याला पाहताच सुलभादेवी एका क्षणासाठी घाबरल्या, पण लगेच स्वतःला सावरल्या. बैठकीची सुरुवात विनायकजींच्या भाषणाने झाली. त्यांनी अब्रू, परंपरा आणि कुटुंब याबद्दल मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर रिया बोलण्यासाठी उभी राहिली. ती म्हणाली की नवीन काम सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही जुने हिशेब साफ करावे लागतील आणि मग पडद्यावर कंपनीचे गेल्या 6 वर्षांचे आर्थिक हिशेब दाखवले जाऊ लागले. एका मागोमाग एक बनावट करार, खोटे खर्च आणि विक्रमच्या मित्रांच्या कंपन्यांमध्ये वळवलेला पैसा सर्वांसमोर येऊ लागला. विक्रम संतापून ओरडला की हे सगळं खोटं आहे, पण रिया शांत राहील. तेवढ्यात आकाश उभा राहिला. त्याने घराच्या मालकीशी संबंधित बनावट कागदपत्रे आणि बँकेचा अहवाल पडद्यावर दाखवला. मग मी उभी राहिली. मी शांतपणे सर्व स्क्रीनशॉट, संदेश आणि पूजाने केलेल्या पोस्टचे पुरावे सर्वांसमोर ठेवले. सुलभादेवी संतापून म्हणाल्या की तुम्ही घरातील गोष्टी बाहेर नेत आहात. मी त्यांच्याकडे पाहिले आणि शांतपणे म्हणाले की नाही आई, मी फक्त सत्याला त्याच्या योग्य जागी परत आणत आहे. त्याच क्षणी रियाने शेवटचे रेकॉर्डिंग चालू केले. विक्रमचा आवाज संपूर्ण खोलीत घुमला की फक्त आकाशला घटस्फोटासाठी तयार कर. एकदा माया घरातून गेली की कागदपत्रांचं काम सोपं होईल. संपूर्ण खोली शांत झाली. विक्रमने तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजाजवळ उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवले. सुलभादेवींनी अचानक छातीवर हात ठेवला आणि श्वास घेण्यात त्रास होत असल्याचे नाटक करू लागले. मला काहीच माहिती नाही, मी तर फक्त एक स्त्री आहे, मला यातलं काय करणार? पण तेवढ्यात पूजा रडत रडत उभी राहिली. मी काहीच केलं नाही. आईनेच मला पोस्ट टाकायला सांगितलं होतं, जेणेकरून सगळे वहिनींना चुकीचं समजते. मला कागदपत्रांबद्दल काहीच माहिती नव्हती. सुलभादेवी संतापून ओरडल्या की गप्प बस. पण आता खूप उशीर झाला होता. त्यांच्या स्वतःच्या मुलीनेच त्यांचं खरं रूप सर्वांसमोर आणलं होतं. आकाश बराच वेळ शांत उभा राहिला. मग त्याने सुलभादेवींकडे पाहिलं. म्हणजे तुला सगळं माहीत होतं आई? सुलभादेवी अचानक हसू लागली. ते एक कडवट आणि भयावह हसू होतं. हो, माहीत होतं. मग काय? मी जे काही केलं ते या खानदानासाठी केलं. तू मोठा मुलगा आहेस, तुला मनाप्रमाणे वागण्याचा काही अधिकार नाही. मी त्यांच्याकडे पाहत हळूच विचारले, म्हणजे खानदानासाठी तुम्ही स्वतःच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकता, सुनेचा अपमान करू शकता आणि आमच्या घराची बनावट कागदपत्र तयार करू शकता? त्या माझ्यावर संतापून ओरडल्या की सुनेचं कर्तव्य असतं त्याग करणं. ते जमत नसेल तर इथून निघून जा. आकाशने शांतपणे आपल्या बोटातील ती अंगठी काढली जी सुलभादेवींनी मला लग्नात दिली होती आणि ती टेबलावर ठेवली. तो म्हणाला की आजपासून आई, तू कुटुंबाच्या नावाखाली मला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस. सुलभादेवींचा संताप अनावर झाला. त्या मला मारण्यासाठी पुढे सरसावलं, पण आकाश माझ्यासमोर येऊन उभा राहील. त्याने हवेतच त्यांचा हात पकडला. त्याचा आवाज इतका कठोर होता की सर्वजण घाबरले. जर तू माझ्या पत्नीला हात लावण्याचा प्रयत्न केलास तर मी आत्ताच पोलिसांना बोलावे. सुलभादेवी जागच्या जागी थिजून उभ्या राहिल्या. त्यांचा हात हळूहळू खाली आला. ज्या मुलाला त्या अश्रू, अब्रू आणि खानदानाच्या नावाखाली वर्षानुवर्ष नियंत्रित करत होत्या, त्याने आज तो बंद पूर्णपणे तोडून टाकला होता. रियाने सुलभादेवींकडे पाहत म्हटलं की तुम्ही हरलात आंटी, कारण माया जिंकली म्हणून नाही, तर कारण तुम्हाला वाटत होतं की प्रत्येक जण तुमचा मोहरा आहे. सुलभादेवी खुर्चीत कोसळली. जी स्त्री एका नजरेने सर्वांना गप्प करायची, ती आज सर्वांसमोर पूर्णपणे तुटून गेली होती. त्या बैठकीनंतर कंपनीची सखोल चौकशी करण्यात आली. विक्रमला कंपनीतून काढून टाकण्यात आले आणि त्याने घेतलेला सर्व पैसा परत करावा लागला. विनायकजींकडून सर्व अधिकार काढून घेण्यात आले. सुलभादेवींनी वर्षानुवर्ष जपलेली अब्रू
त्या बैठकीतच धुळीस मिळाली. आता कोणताही नातेवाईक माझ्याकडे डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नव्हतं. पूजाने मला संदेश पाठवून माफी मागितली. मी तो वाचला, पण उत्तर दिले नाही. काही जखमा भरून यायला वेळ लागतो. त्यांचे घर उद्ध्वस्त झाले म्हणून मला आनंद झाला नव्हता. मला फक्त हलके वाटत होते. हलके वाटत होते कारण सत्य सर्वांसमोर आले होते. हलके वाटत होते कारण माझे घर आता खऱ्या अर्थाने माझे झाले होते. आकाशने ती कंपनी सोडली. त्याने स्वतःचे छोटेसे कार्यालय सुरू केले. सुरुवातीला खूप संघर्ष होता, पण आता त्याच्या चेहऱ्यावर जो थकवा दिसत होता तो स्वतःच्या इच्छेने काम केल्याचा होता. कोणाच्या दबावाखाली जगल्याचा नव्हता. एका संध्याकाळी हलकी पावसाची सर सुरू होती. त्याच वेळी सुलभादेवी आमच्या घरी आल्या. त्या पूर्वीसारख्या रुबाबात नव्हत्या. त्या शांतपणे सोफ्याच्या एका कोपऱ्यात बसल्या आणि हळू आवाजात म्हणाल्या की मला फक्त एवढंच वाटत होतं की आपलं खानदान कुणापेक्षा कमी पडू नये. आकाशने त्यांच्याकडे पाहिलं. पण तू आमचं घर अशी जागा बनवलंस जिथे कुणालाच परत यावंसं वाटत नव्हतं. सुलभादेवींनी मान खाली घातली. कदाचित त्यांना माफी मागायची होती, पण त्या काही बोलू शकल्या नाहीत आणि शांतपणे निघून गेल्या. काही काळानंतर मी आणि आकाश एका नव्या सदनिकेत राहायला गेलो. सामान लावत असताना आकाशने माझा हात हातात घेतला आणि हसत म्हणाला की आता उशीर झाला तर आपण बाहेर जेवायला जाऊ. कुणीही तुला संपूर्ण खानदानासाठी स्वयंपाक करायला सांगणार नाही. मी हसले, पण माझ्या डोळ्यात अश्रू होते. मला ती रात्र आठवली. जर त्या रात्री आकाश शांत राहिला असता तर कदाचित माझं आयुष्य पूर्णपणे वेगळं असतं. पण त्याने माझा हात धरला आणि मला त्या अंधारातून बाहेर काढलं. कधी कधी आनंद मोठ्या घरात, संपत्ती किंवा खानदानाच्या कौतुकात नसतो. आनंद फक्त एवढ्यात असतो की दिवसभराच्या थकव्यानंतर तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असावी जिला हे दिसतं की तुम्हालाही खाण्याचा, विश्रांती घेण्याचा आणि सन्मानाने जगण्याचा तितकाच अधिकार आहे जितका इतर प्रत्येकाला आहे. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.